सर्वांचे मी सेंट थॉमस चर्च समझौता समितीतर्फे आगतम स्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आमंत्रित मान्यवर आपले सेंट थॉमस चर्चचे पॅरिश प्रिस्ट फादर रेमंड रुमाव, ॲडव्होकेट श्री जॉर्ज फर्गोस, ॲडव्होकेट श्री हरीश गौड आणि एक ॲडव्होकेट अजून यायचे आहेत, त्यांना थोडंसं लेट आहे, दिस इज ऑन द वे, ॲडव्होकेट श्री स्टॅनी फर्नांडिस आणि उपस्थित सर्व नागरिकांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि सर्व मान्यवरांना, आपले फादर रेमंड, आमचे समझौता समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्टीफन परेरा आणि सर्व मान्यवर व्यक्ती ॲडव्होकेट्स यांना मी स्टेजवर विराजमान होण्याची विनंती करतो. आता आपण वेळ न घालवता मान्यवरांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमोल वेळ आपल्या सर्वांसाठी दिला त्या मान्यवरांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. सर्वप्रथम मी आपले प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांच्याविषयी दोन शब्द बोलतो. आपले प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमाव हे मूळचे नंदाखाल पॅरिसचे, आताच ख्रिस्तवासी झालेल्या फादर दिब्रिटो यांचे ते भाचे आहेत. फादरांनी 2008ला फादर धर्मगुरू झाले. त्यानंतर त्यांनी मर्सेस चर्च व युवा दर्शनमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी पाली पॅरिश आणि आता आपल्या पॅरिशमध्ये ते कार्यरत आहेत. आपल्या पॅरिशमध्ये ते सदैव बिझीच असतात, पण आपल्या पॅरिशमध्ये ते खूप जबाबदाऱ्या त्यांच्या डोक्यावर आहेत. ते सतत कामात व्यस्त असतात. तरीसुद्धा एक विशेष आठवण मी त्यांची करून देतो की त्यांनी आपल्या पॅरिशमध्ये समझौता समिती ही जी आहे याची पुनर्रचना केली, नवीन मेंबर्स ॲडमिट केले आणि ते स्वतः त्या समितीमध्ये कार्यरत आहेत. गेल्या 15 महिन्यामध्ये आपल्या पॅरिशमधील समझौता मंडळाला त्यांच्या सहकार्याने जवळजवळ 10 ते 12 कुटुंबामध्ये समझौता घडवून आणण्यामध्ये यश आले आहे. अशा धर्मगुरूंचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मी श्री कायस फर्नांडिस यांना फादरांना पुष्प आणि छोटीशी भेट देऊन सत्कार करण्यासाठी आपले मान्यवर आमंत्रित ॲडव्होकेट श्री जॉर्ज फर्गोस यांनी ग्रॅज्युएशननंतर LLBचं शिक्षण केलं आणि लॉमध्ये त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. श्री फर्गोस यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातून आपल्या कामाचा अनुभव घेण्यास सुरुवात केली. काही काळ शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्यांनी काम केलं. मागील 13 वर्षापासून वसई, पालघर, ठाणे, भिवंडी, वाडा, डहाणू व मुंबई येथील विविध दिवाणी, फौजदारी, सहकार व महसुली न्यायालयात अधिवक्ता म्हणून ते कार्यरत आहेत. बऱ्याच त्यांच्या नंदाखाल चर्चमध्ये बऱ्याच चर्च रिलेटेड संघटनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. ते बसिन कॅथलिक बँकेचे माजी तज्ज्ञ संचालक म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. अशा आपल्याला लाभलेल्या ॲडव्होकेट श्री जॉर्ज फर्गोस यांचं मी स्वागत करतो आणि रॉबी आल्मेडा यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि छोटी भेट देऊन स्वागत करावं. आपले
दुसरे मान्यवर ॲडव्होकेट श्री हरीश गौड यांनी ग्रॅज्युएशन नंतर लॉमध्ये मास्टर्स केलेलं आहे. 2013 पासून ते वकील क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांनी मानवी हक्क या विषयात लॉमध्ये मास्टर्स केलेलं आहे. सध्या ते वसई कोर्टामध्ये रिटेनर वकील म्हणून काम पाहत आहेत व त्यांची वसई कोर्टाने रिमांड वकील म्हणून सुद्धा नियुक्ती केली आहे. अशा या आपल्याला लाभलेल्या ॲडव्होकेट श्री हरीश गौर यांचं मी स्वागत करतोय आणि लुकस पिंटो यांना मी विनंती करतो की त्यांना फूल आणि छोटंसं गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्याला आपले व्यासपीठावर असलेले आमचे समझौता समितीचे सिनियर मेंबर श्री स्टीफन परेरा यांच्याबद्दल मी जास्ती काही माहिती देत नाही, कारण आपल्या सर्वांना ते ओळखीचे आहेत. बरीच वर्ष झाली ते सेवा कार्यामध्ये कार्यरत आहेत. मी श्री ॲडव्होकेट श्री स्टॅनी फर्नांडिस यांचं मी स्वागत करतो आहे. श्री स्टॅनी फर्नांडिस यांनी लॉचं शिक्षण केले आणि वकिली व्यवसायात येण्या अगोदर त्यांनी युनायटेड पार्सल सर्व्हिस या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपनीमध्ये सिनियर अकाउंटंट म्हणून सुद्धा 17 वर्ष जवळजवळ काम केलेलं आहे. वकील व्हावे ही त्यांची लहानपणापासूनची जिद्द होती, म्हणून नोकरीवर असतानासुद्धा त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिली परीक्षा पास केली. गेली 6 वर्ष झाली ते वकील क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी वसई कोर्टाबाहेर असंख्य कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबवलेले आहेत. लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन देण्याचे काम ते मोठ्या हौसेने व आनंदाने करत आहेत. अशा या आपल्याला लाभलेल्या ॲडव्होकेट स्टॅनी फर्नांडिस यांचे मी स्वागत करतो आणि मी आमचे समझौता समितीचे मेंबर नेल्सन फर्नांडिस यांना मी स्वागत करतो. यांना पुष्प आणि छोटी भेट देऊन ॲडव्होकेट स्टॅनी यांचे त्यांनी स्वागत करावे. मी आमचे श्री स्टीफन परेरा यांच्याबद्दल बोलत होतो, तर त्यांच्याबद्दल मी जास्ती काही बोलत नाही. थोडक्यामध्ये सांगतो की त्यांचं फार वर्ष झाली ते समाज क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तर त्यांचं पण मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे. आता मेन कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आज आपला मेन विषय आहेत हक्क सोड, मृत्यूपत्र, जमीन नावी करणे, भावा बहिणीमधील कायदेशीर वाटप, हिंदू कायदे व ख्रिश्चन कायदे, बाल, महिला व ज्येष्ठ नागरिक हक्क, कुळ कायदा व नालसा स्कीम या विषयांवर आपले मान्यवर आपल्याला बरीच अशी माहिती देतील. तर मी सर्वप्रथम आपले प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना मी विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावे. आदरणीय स्टीफन सर, माननीय सर्व स्टेजवर उपस्थित वकील, सर्व उपस्थित जनहो, सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो अशासाठी की आपण वसई कोर्टाचे न्यायाधीश यांना 1 महिन्याआधीपासून आपण ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस यांच्या मदतीने संपर्क करत होतो, परंतु अशा पदावरची लोक ती नेहमी त्यांच्यावर अधिक जबाबदारी असते. त्यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे की आजच कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे आणि ते परीक्षक म्हणून त्यांना तिथे
नेमलं गेलेलं आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की तुम्ही पुढच्या महिन्यात पुन्हा भेटा, तेव्हा मी न्यायाधीश म्हणून येऊन तुम्हाला मी मार्गदर्शन करेन. तर त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. तरी देखील आपले जे मुद्दे, ज्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन अपेक्षित आहे, त्यासाठी आपले अनुभवी वकील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुरुवातीला ते जे विषय आपण घेतलेले आहेत त्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतील. तिन्ही वकिलांचं बोलणं झाल्यानंतर मग आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण विचारू शकता आणि त्यानुसार आपण मार्गदर्शन करून घ्यावं. आपण येत्या 15 ऑगस्टला आपल्या देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. आणि आपला देश हा प्रजासत्ताक आहे. आपल्या देशाला घटना आहे आणि ज्याला आपण संविधान असं म्हणतो, आणि या संविधानानुसार आपला देश चालत असतो. ही जी घटना आहे त्या घटनेची, संविधानाची उद्देशिका किंवा ज्याला द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, ती प्रिॲम्बल असं सांगतं की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यासाठी, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर 26, 1949ला एतद्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मसमर्पित करीत आहोत. या संविधानानुसार आपला देश चालतो आणि या संविधानाचा पूर्ण अभ्यास करून वकीलपदाची सनद आपल्या वकिलांना मिळत असते. आणि मग या संविधानाला अनुसरून जर आपल्याला या स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी अडथळा निर्माण होत असेल तर आपली बाजू मांडण्याचं काम किंवा कायद्यानुसार आपल्याला आपला हक्क मिळविण्यासाठी, आपले अधिकार मिळविण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात, कायदा समजावून सांगत असतात. तसं पाहिलं तर आपला तसा कायदा फार किचकट नाही आहे, पण तरी देखील त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी आपले वकील आपल्याला मदत करत असतात. गेल्या आठवड्यामध्ये आपले ख्रिस्तवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन झालं. त्यांची जेव्हा 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाच्या एका हातामध्ये धर्मग्रंथ असावा तर दुसऱ्या हातामध्ये संविधान असावं आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातात धर्मग्रंथ, दुसऱ्या हातात देशाचं संविधान असायला हवं असं मत त्याने व्यक्त केलं की त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे, स्वतंत्रपणे या देशामध्ये जीवन जगता यावं. नियम कशासाठी? माणूस समाजप्रिय आहे. मॅन इज अ सोशल बीइंग आणि मनुष्य या आणि आपल्या माणसाला देवाने बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जर वागायला लागला तर मग सगळा समाजामध्ये, आपल्या जीवनामध्ये, समूहामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून खुद्द देवानेच नियम आपल्याला आखून दिलेले आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये आहेत. आपल्या धर्मामध्ये सुद्धा मोशेकरवी देवाने 10 आज्ञा दिल्या की या 10 आज्ञा पाळा आणि ह्या 10 आज्ञा जर आपण पाळलं तर आपल्याला स्वतंत्रपणे देवाला अपेक्षित, लोकांना न त्रास देता मी माझं जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे इतरांना मी तसंच जगण्यासाठी मदत करू शकतो. म्हणून हे नियम आहेत, हे कायदे आहेत आणि त्या अनुषंगाने येशूने आणखीन आपल्या पलीकडे तो कायदा सोपा केला. आणि म्हणून मी सांगितलं एका हातात धर्मग्रंथ आहे जिथे येशू आपल्याला सांगतो दया दाखवा, प्रेम करा, क्षमा करा आणि शांती निर्माण करा. आणि तो शांती निर्माण करण्याचा येशूने मोठा मार्ग सांगितलेला आहे. जिथे कायदा, आपला भारतीय कायदा किंवा ह्या जगातला कायदा संपतो त्या पलीकडे येशूचा कायदा सुरू होतो. काही आपल्या कायद्याने प्रश्न सुटत नाहीत, खूप गुंतागुंतीचे, अडचणीचे असतात
आणि मग पलीकडे आपण जाऊन पाहतो की येशू आपल्याला काय सांगतो, देव आपला काय सांगतो, आणि ते आपण मानतो. आपण बरीच लोक मोठं मन ठेवतात, उदार मन ठेवतात आपल्या भावासाठी, बहिणीसाठी, कुटुंबासाठी आणि पुढे जाण्यासाठी, आणि तेच आमच्या समझोता समितीचं काम आहे. पूर्वी आपण त्याला समेट मंडळ म्हणत होतो, न्याय मंडळ म्हणत होतो. तर आम्ही गेल्या वर्षापासून ही समिती पुनर्रचित केली, नव्याने सभासद आले. स्टीफन सर आम्हाला मार्गदर्शन करतात, ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, खूप कुटुंबाची त्यांना माहिती आहे, जमिनीची माहिती आहे. इतरही जे आपले ज्येष्ठ सभासद होते आधी, त्यांचंही आम्ही जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही मार्गदर्शन घेतो. शिवाय नवीन समिती आहे ज्यांना जमिनीचं, महसुलाचं आणि 7/12 किंवा तुकडाबंदी हे जे सगळ्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत, किंवा भूमी अभिलेख कार्यालयात कसं जावं, तहसीलदारकडे केव्हा कुठे जावं, पोलिसांकडे कुठली गोष्ट न्यावी, कोर्टात कुठली गोष्ट न्यावी, ह्याचं ज्ञान असणारे अशी आपली लोकं आहेत जे सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आमचा जो प्रयत्न आहे, आम्ही बऱ्याच वेळेला, काही वेळेला आठवड्यातून 3 दिवस 4 दिवस पण आम्ही बसत असतो. यामध्ये सर्वसाधारण जी पद्धत आम्ही वापरतो की ज्यांना हा प्रश्न, त्यांचा प्रश्न सोडवायचा त्यांनी अर्ज करावा. तो अर्ज आम्ही वाचतो. मी व्यक्तिशः बऱ्याच लोकांना, फादर बोलायचं आहे, फादर काही सांगायचं आहे. म्हटलं काय आहे, नाही असं असं आहे. मग तू मला लिहून दे, कारण तू मला सांगण्यापेक्षा पुन्हा तेच मत तुला पंचासमोरसुद्धा सांगायचं आहे. त्यामुळे तू मला एकटं ऐकण्यापेक्षा तू लिहून दे. मग तुला पंचमधले आमचे जे सचिव आहेत लेझली डिसिल्वा, ते तुला पत्र पाठवतील किंवा बोलावतील. आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेऊ निपक्षपणे, आणि कुठल्याही प्रकारचं इतर गोष्ट नसताना आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेऊ. जी दुसरी व्यक्ती त्यामध्ये सहभागी आहे किंवा दुसरा पक्ष आहे त्यांना आम्ही बोलावू, त्यांचं स्वतंत्रपणे आम्ही ऐकून घेऊ. तुमच्या दोघांना एकत्र बसू. तुमच्या दोघांमध्ये तू जे सांगितलं आहे ते त्याला पटते का, त्यांनी जे सांगितले तुला पटते का, याचं आम्ही खातरजमा करू, शहानिशा करू. आणि मग जर गरज असेल तर प्रत्यक्षात जागेवर येऊन पंच पाहणी करतील आणि काय करता येईल. आता आम्हीसुद्धा देव नाहीत, आम्ही माणसं म्हणून आम्हाला जे सुचते, आणि तुमच्या 2 माणसामध्ये आमचा जो समझोता घडवणं, मग त्यासाठी आम्ही काही पर्याय देतो. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, आणि विचार करण्यासाठी वेळ देतो. नाही मग आम्हाला परत भेटायचं आहे, मग परत भेटायचं आहे. तर आम्ही अशा पद्धतीने खूप वेळा झाल्यानंतर मग आम्ही सांगतो की आता आम्ही तात्पुरतं तुमचं प्रकरण इथे थांबवतो. तुम्हाला पुन्हा ह्यापुढे जाण्यासाठी काही प्रेरणा मिळाली तर तुम्ही परत या, आपण परत चर्चा सुरू करू. पण आता आपला असं दिसते की थोडंसं तणाव निर्माण झालेला आहे किंवा दोन्ही बाजूने ताणल्या गेलेल्या आहेत, आपण थांबूया, परत तुम्ही या. तर हा आपला जो प्रयत्न आहे हा समझोता करण्याचा प्रयत्न आहे. परंतु या समझोत्यातून आम्ही जे करतो ते उद्या तो कागद कायद्याच्या चौकटीमध्ये बसला पाहिजे. त्यामुळे आम्ही एका वेळेला आम्ही ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस सरांना आम्ही बोलावलं की तुम्ही या आणि आमच्या समझोता समितीला मार्गदर्शन करा. मग त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. मग आम्हाला जाणवलं की हे लोकांनासुद्धा सांगणं आवश्यक आहे, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या वाडवडिलांनी कागदावरती करून ठेवलेल्या आहेत किंवा तोंडी गोष्टी झालेल्या आहेत, आणि तो कागद आता कोर्टामध्ये चालत नाही. मग आता आपला नाही, मला वडिलांनी असं सांगितलेलं आहे, तो सांगतो मला आईने असं सांगितलेलं आहे, आणि आता त्यामुळे आपला बऱ्याच वेळेला आपला सगळा प्रश्न निर्माण होतो आणि आपण कोंडीमध्ये अडकतो. तर ते कसं सोडवावं? आपल्या कब्जात असलेली जमीन किंवा जी आपल्याला वाटतं की ही जमीन माझी आहे पण ती माझ्या नावी आहे का, तर ती आता नावी केली पाहिजे. तर त्यासाठी वकील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. 2 भावामध्ये जे वाटप होतं, बहीण आहे ते वाटप होतं, तर त्याचं कागद कसं तयार करावं, कारण उद्या त्यांची मुलं किंवा तिसरी पिढी त्यामध्ये हरकत घेऊ शकते किंवा हे बरोबर झालेलं नाही, आमच्यावरती अन्याय झालेला आहे असं वाटू शकतं. तो एक जो प्रकार आहे. त्यानंतर मृत्यूपत्र हे कसं तयार करावं, प्रत्येकाने आपलं स्वतःचं तयार करून ठेवावं, कारण आपल्या पश्चात आपल्या मुलांमध्ये वैर निर्माण होता कामा नये किंवा ताण निर्माण होता कामा नये. तर असे जे प्रश्न आहेत हे कायद्याच्या अनुसरून आपण कसे करावे. कायदा काही वेळेला आपल्याला मार्ग दाखवतो, पण त्यावेळेलासुद्धा आपल्याला मोठं मन ठेवावं लागतं, कारण कायद्यानेही प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्याकडे सुद्धा एवढा भार आहे कोर्टामध्ये. आम्हाला 2 वेळा पालीवरून मला बोलावलेलं होतं साक्ष देण्यासाठी, आणि तेव्हा मी बघितलं जिथे न्यायाधीश बसलेले आहेत त्यांच्या बाजूला अशा थप्प्या लागलेल्या आहेत, दोन्ही बाजूला त्यांच्या मागे थप्प्या ठेवलेल्या आहेत. एवढी प्रकरणं प्रलंबित आहेत, कारण तेवढी न्यायाधीशाची संख्या नाही आहे, तेवढी कोर्टाची संख्या नाही, त्यापेक्षा जास्त नागरिकांची संख्या आहे. आणि त्यामुळे एक प्रश्न
दोन्ही बाजू ऐकता 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 खूप तारखा पडत असतात आणि म्हणून जो विलंब लागतो तो विलंब लागण्याचं कारण ते आहे. पण बरेच उपाय आपल्याला माहिती असतात, फक्त आपल्याला थोडं मन मोठं ठेवायला लागतं, थोडी तयारी दाखवावी लागते, तर आपण ते आपल्यामध्ये करून आपण ते कायदेशीररित्या तो पेपर तयार करू शकतो. तर आजच्या दिवशी उपस्थित सर्व वकिलांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, मी त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही ज्या मोठ्या संख्येने आलेला आहात, मला खात्री आहे की आपला थोडासा वेळ लागेल. त्यांनी बोलल्यानंतर तुमच्या प्रत्येकाचे प्रश्न असणार, पण प्रश्न अशा पद्धतीने विचारा की त्या प्रश्नाचं उत्तर इतरांनासुद्धा उपयोगात पडू शकेल. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. थँक्यू फादर रेमंड. मी आता आपल्या मेन प्रोग्रामला सुरुवात करतो. मी सर्वप्रथम ॲडव्होकेट श्री स्टॅनी फर्नांडिस यांना आमंत्रित करतो. ते आपल्याला बाल, महिला व ज्येष्ठ नागरिक यांचे हक्क याविषयी आपल्याला माहिती देतील. व्यासपीठावरती बसलेले आदरणीय फादर रेमंड रुमा, आदरणीय वकील ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस साहेब, आदरणीय वकील ॲडव्होकेट हरीश गौड साहेब, आदरणीय स्टीफन परेरा सर आणि इथे उपस्थित असलेले सगळे सँड्रो चर्चमधील रहिवासी, आज मला जो विषय दिलेला आहे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बाल ह्यांचे हक्क आणि त्यांच्याबद्दल केंद्र सरकारच्या काय स्कीम आहेत त्याच्याबद्दल मला आज जो विषय दिला आहे, तर मी आता सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक ह्या विषयापासून सुरुवात करतो. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे पहिली त्याची व्याख्या समजावून घ्या. ज्येष्ठ नागरिक कोणाला बोलतात, तर ज्या व्यक्तींचं, मग ते पुरुष असो किंवा स्त्री, ह्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधतात. त्याच्यानंतर पालक म्हणजे काय, तर पालक म्हणजे आई वडील हे दोन्ही आले. आता ज्येष्ठ नागरिकासाठी 2007 साली मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन हा आणि पॅरेंट्स म्हणजे पालक आणि ज्येष्ठ नागरिकाचे पालनपोषण आणि कल्याण कायदा 2007 साठी हा आपल्या केंद्र सरकारने पारित केला. आता मेंटेनन्स म्हणजे पालनपोषण म्हणजे काय, तर पालनपोषण म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचार. वेलफेअर म्हणजे काय, की ज्या काही कल्याणकारी ज्या ज्येष्ठ नागरिकासाठी ज्या काही योजना असतात करमणुकीच्या किंवा ज्या काही कल्याणकारी असतात त्यांना वेलफेअर असं म्हणतात. आता हा कायदा करण्याची का गरज भासली, कारण आपल्या भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत त्याच्यात सगळ्यात मूलभूत अधिकार म्हणजे राईट टू लाईफ म्हणजे जगण्याचा हक्क. त्याच्यानंतर अजून एक मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे सगळे समान आहेत. मग ते सगळे समान आहेत ह्याचा अर्थ काय झालं की तरुण, मुलं, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, स्त्रिया हे आपल्या समाजात इक्वॅलिटी म्हणजे समान आहेत, ह्याच्यात भेदभाव नाही आहे. आणि राईट टू लाईफ म्हणजे काय, जगण्याचा हक्क म्हणजे काय, की आपल्याला ज्येष्ठ नागरिकाला ह्या समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा हा हक्क आहे. आता दुसरी गोष्ट पालनपोषण म्हणजे तो मेंटेनन्स ज्याला निर्वाह भत्ता बोलतो हा ज्येष्ठ नागरिकासाठी का द्यावा लागतो, म्हणजे ह्याचं कारण काय आहे. तर आता असं आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे आधी 60 वर्षाच्या आधी म्हणजे जे तेव्हा जे नोकरीला होते तेव्हा ते रिटायर व्हायच्या आधी किंवा ते जोपर्यंत ते शेतीवाडीमध्ये किंवा काय कामधंदा करत होते तर हे आपल्या उमेदीच्या काळामध्ये खूप कष्ट करतात, आपल्या मुलांना वाढवतात, त्याच्यानंतर घरं वगैरे बांधतात. त्याच्यानंतर कालांतराने त्यांचं वय होते, ते निवृत्त होतात, त्यांना ते कामधंदा करू शकत नाही आहे. मग अशावेळी त्यांनी जो काय पैसा कमावलेला आहे तो पैसा त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर गोष्टीसाठी खर्ची घातलेला असतो. मग आता मुलांची जबाबदारी असते की जसं ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना वाढवलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, औषधोपचार केले, त्यांना सगळं समाजामध्ये जगण्याचा त्यांना हक्क दिला, तसं मुलांची जबाबदारी आहे की ते आपल्या पालकांनासुद्धा ते सांभाळायचं. परंतु आता असं होते की आता कोर्टात काही केसेस येतात की मुलं जी आहेत ही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाही आहे, आईवडिलांना ते घराबाहेर काढतात.
आता एक मोठं उदाहरण आता म्हणजे खूप वर्ष आधीचं की रेमंड ग्रुपचे जे मालक होते सिंगानिया, त्यांना त्यांच्या मुलांनीच घराबाहेर काढलं. त्यांनी सगळं त्याचा जो व्यवसाय होता तो त्यांच्या मुलाच्या हाती सोपवला, परंतु मुलांनीच त्याला घराबाहेर काढलं. आता ते सिंगानिया म्हणजे खूप मोठं प्रस्थ. तर जर ह्यांच्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर आपल्या सर्वसामान्यावरती तर परिस्थिती नक्कीच येईल. मग ह्याच्यासाठी काय आहे तर ह्याच्यासाठी आपण एक ट्रिब्युनल आहे. ट्रिब्युनल म्हणजे काय? न्यायाधिकरण. तिथे आपण दाद मागू शकतो. त्याच्यामध्ये आपण आपली त्या ट्रिब्युनलमध्ये, त्या न्यायालय प्राधिकरणामध्ये आपण दाद मागितल्यानंतर ते जे न्यायालय असते ते मुलांना आदेश देऊ शकते की ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या गरजा वगैरे बघून एवढा निर्वाह भत्ता द्यायचा. आणि जर त्यांनी कसूर केली, जर त्यांनी नाही दिलं तर त्याला 1 महिना शिक्षा आणि दंड असं दोन्ही आहेत. आता ज्येष्ठ नागरिकाचे मी हक्क सांगितले. आता मी त्यांच्या ज्या काही योजना आहेत ते सांगतो. आता वृद्धाश्रम योजना आहेत, म्हणजे आपल्या ज्या केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकासाठी ज्या योजना बनवलेल्या आहेत, ज्याचा लाभ घ्यायला पाहिजे, पण तर काही योजना आपल्याला समजत नाही किंवा आमच्यापर्यंत पोचत नाही. तर पहिली योजना म्हणजे वृद्धाश्रम योजना. म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकासाठी समजा जर राहायची सोय नसेल तर आपण वृद्धाश्रमामध्ये आपली सोय होऊ शकते. ओळखपत्र म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर त्यांना एक सरकारतर्फे एक ओळखपत्र दिलं जाते की तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात. आणि ते ओळखपत्र तुम्ही जर आपल्या कुठे दाखवलं, म्हणजे आता प्रवासामध्ये, रेल्वेमध्ये किंवा आपण एस-टीमध्ये, तर तुम्हाला तिथे काहीतरी 50% तुम्हाला तिकिटामध्ये सवलत आहे, बस भाडेमध्ये. त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना, ह्या योजनेद्वारे सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो. इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आहे आता जसं आपण 109 वगैरे 100 वगैरे दाबल्यानंतर आपण पोलिसांना फोन करतो, तसं ज्येष्ठ नागरिकासाठी एक हेल्पलाईन आहे. म्हणजे कधीकधी असं असते की ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटे असतात, त्यांना बघायला कोण नसते, आणि म्हणून ते हेल्पलाईनद्वारे ते हे करू शकतात. आता जो आपल्या समाजामध्ये जी काय प्रगती झालेली आहे ती खूपच उल्लेखनीय प्रगती आहे. आपली सगळी मुलं जी आहेत ती आता बाहेर आहेत, कोण युरोपमध्ये. आता विषय असा आहे की एवढे मोठे बंगले आहेत आणि ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये एकटेच आहेत, तर त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन उपयोगाची आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला पेन्शन सवलत आहे. बँकेमध्ये सुद्धा त्यांना जास्त व्याज मिळते त्यांनी त्यांच्या FD ज्या ठेवी ठेवल्यानंतर. आणि अर्थात जो महत्त्वाचा त्यांना जो गरज असते औषधोपचार. तर ह्या सगळ्या योजना आहेत. ह्या योजना ज्येष्ठ नागरिकासाठी आहेत, ज्या केंद्र सरकारने चालू केलेल्या आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. आता माझा दुसरा जो विषय आहे तो आहे महिलांचे हक्क. आता महिलांसाठी कायदा करण्याची गरज का भासली? कारण जर आपण इतिहास बघितला तर इतिहासापासून असं दिसते की महिला ज्या आहेत ह्या पहिल्यापासून शोषित, पीडित अशा राहिलेल्या आहेत. त्याच्यावरती अत्याचार झालेले आहेत. आता आपण कालांतराने आता आपण 21व्या शतकात आलेलो आहे, तरीसुद्धा त्याचं प्रमाण काय कमी झालं नाही आहे, स्वरूप बदललेलं आहे, पण प्रमाण काय कमी नाही झालेलं. म्हणून महिलांसाठी प्रोटेक्शन ऑफ डॉमेस्टिक व्हायलन्स हा कायदा, म्हणजे महिलांचे घरगुती हिंसापासून संरक्षण, हा कायदा केंद्र सरकारने करावा लागला. आता ह्या कायद्याचं काय महत्त्व आहे आणि काय मोठा उपयोग आहे की एखाद्या महिलेला जर तिच्या म्हणजे बायकोला, पत्नीला तिच्या नवऱ्यापासून किंवा मुलापासून जर त्यांचे हिंसा होत असेल, ते त्यांना जर बघत नसतील, त्यांच्या गरजा भागात नसतील, त्यांच्यावर अत्याचार होत असेल, तर त्यांनी ह्या कायद्याखाली ते आपल्या न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. आणि त्याच्यानंतर ह्या कायद्यामध्ये हे प्रकरण जलद चालवायचे सोय आहे, म्हणजे तशी प्रोव्हिजन केलेली आहे. परंतु आजकाल मी बघतो ह्या कायद्याचा दुरुपयोगसुद्धा होतो. कारण पुरुष वर्गाला म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणजे तो छोट्या मोठ्या कारणावरून किंवा त्यांना वेठीस जाण्यासाठी ह्या कायद्याचासुद्धा दुरुपयोग होतो. तर ह्या कायद्याचा दुरुपयोग करून घेऊ नका. जर खरोखर जर तुमच्या हिंसा होत असेल किंवा तुम्हाला नवरा लक्ष देत नसेल,
खाण्यापिण्याचं किंवा पालनपोषण व्यवस्थित करत नसेल, मुलगा त्रास देत असेल, तर तुम्ही ह्या कायद्याखाली कोर्टामध्ये दाद मागू शकता. ह्याच्यामध्ये शिक्षा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये महिलेला दरमहा पोटगी म्हणजे ॲलिमनी बोलतात, तिचा जो खर्च आहे, खावटी बोलतात, तो तिला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा कायदा आहे महिलांसाठी अश्लीलता विरोधी कायदा. म्हणजे आपण महिलेला काही अश्लील शेरबाजी केली किंवा त्यांना असं काही वाईट असे काही व्हिडिओ दाखवले किंवा तिचा पाठलाग केला तर त्याच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे. तुम्ही ह्या कायद्याखाली कोर्टामध्ये दाद मागू शकता. तिसरा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. आता सुदैवाने म्हणजे आता माझ्या माहितीनुसार आपल्या समाजात तरी अशी काही हुंडा प्रतिबंधक म्हणजे हुंड्याचं अशी काय आपल्या समाजात काय केस नाही आहे. परंतु हुंडा म्हणजे काय, कोण समजा त्याला डावरी हे बोलतात की समजा हुंडा मागत असेल आणि जो ती देऊ शकली नाही आहे आणि मग तिच्यावर अत्याचार होते तर हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली ती दाद मागू शकते. बालविवाह प्रतिबंधक कायदा म्हणजे जे आपल्या सरकारने जे आपलं जे वय निश्चित केलेलं आहे मुलामुलींचं लग्नाचं, त्याच्या आधी जर जबरदस्तीने लग्न केलं तर बालविवाह प्रतिबंधक कायद्याखाली आपण तिथे दाद मागू शकतो, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. पण सुदैवाने हा सुद्धा कायदा आपल्या समाजासाठी काय लागू होत नाही, कारण तेवढी आपण चांगली प्रगती केलेली आहे. कौटुंबिक न्यायालय कायदा. कौटुंबिक न्यायालय कायदा म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे घरगुती हिंसा, ती एक प्रकार झाला. दुसरी गोष्ट घटस्फोट, जे आपल्या समाजामध्ये सुद्धा त्याचे प्रकरणं वाढलेले आहेत. मी आता वसई कोर्टातसुद्धा माझ्याकडे अशी खूप प्रकरणं आहेत आणि आपल्या समाजातली सुद्धा प्रकरणं आहेत घटस्फोट. तर ह्याच्यामध्ये असं आहे की घटस्फोट म्हणजे घटस्फोट हा 2 प्रकारे होतो, एक म्युच्युअल कन्सेंट आणि एक मेरिटवरती. म्युच्युअल कन्सेंट म्हणजे काय की दोघांची संमती आहे की बाबा मला काय नको हे, आणि आपण सहमतीने हा घटस्फोट घेऊ. तर हा घटस्फोटाचा कालावधी 6 महिने आहे, परंतु आपण कोर्टामध्ये विशेष अर्ज करून तो आपण त्वरित करू शकतो. आणि दुसरा जो आहे मेरिटवरती म्हणजे कसं आहे की एक पार्टी जी असते म्हणजे नवरा किंवा बायको, ही घटस्फोट तिला पाहिजे असतो, दुसरा द्यायला तयार नसतो, किंवा एखादी सांगते की मला एवढं पाहिजे, दुसरा तयार नसतो दुसरी पार्टी. वाईस वर्सा, नवरा पण केस करतो, बायको पण केस करते, तेव्हा ही केस चालली जाते, त्याच्यावरती गुणवत्तेच्या आधारे ह्याच्यावरती मग निर्णय होतो आणि मग तो घटस्फोट होतो आणि त्याच्यानंतर ते काही ज्या कंडिशन आहेत त्या सगळ्या लादलेल्या जातात. त्याच्यानंतर समान वेतन कायदा, प्रत्येकाला समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे. प्रसूती सुविधा कायदा म्हणजे आपला मॅटर्निटीचा. त्याच्यानंतर महिला आयोग आहे. महिला आयोग हा जसं ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन, तसा महिला आयोग म्हणजे जे काय महिलावरती अत्याचार होतात आणि त्याची समजा दाद कोणच घेत नसेल, पोलीस पण घेत नाही आहे किंवा त्यांना काय माहीत नसेल कुठे, ते महिला आयोगाकडे तक्रार करू शकतात आणि महिला आयोग इतका प्रबळ आहे की ते आदेश देऊ शकतात आणि त्यांच्यावरती ते केसेस करू शकतात. त्याच्यानंतर आधी जुन्या कायद्यानुसार CRPC कायद्यानुसार 125 खाली पोटगी मागण्याचा हक्क होता. आता नवीन कायदा आलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 144 आपण आपला खावटी वगैरे मागू शकतो. तर हे जे कायदे आहेत हे महिलांसाठी बनवलेले आहेत आणि त्याच्या महिलांसाठी या योजना पण आहेत. आता तिसरा माझा जो विषय आहे तो मुलांचा. तर आता मुलांची व्याख्या काय, तर मुलांची व्याख्या काय म्हणजे जे 18 वर्षावरती त्याला मेजर बोलतात म्हणजे सज्ञान बोलतात, आणि जे 18 वर्षाखाली त्याला मायनर बोलतात. तर जे लहान मुलं आहेत मग ती मेल चाइल्ड असो किंवा फिमेल चाइल्ड असो, तर ह्यांच्यासाठी जो सगळ्यात मोठा कायदा म्हणजे जो आता आजकाल गाजत आहे तो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण. हा कायदा का करावा लागला, कारण छोट्या आता आपण जर पेपरात वगैरे वाचत असाल, टी व्हीत बघत असाल तर छोट्या मुलांना अत्याचार होतात त्यांच्या नातेवाईकाकडून, मुला-मुलींना, शिक्षकाकडून किंवा जिथून ते प्रवास करतात. तर त्याच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे. हा कायदा एवढा कठोर आहे की ह्याला लवकर जामीन पण मिळत नाही आहे. परंतु जसं मी आधी सांगितलं तसं ह्या कायद्याचा दुरुपयोगसुद्धा होतो. माझ्याकडे सुद्धा अशा केसेस आहेत की 2 भावामधला वाद होता, आदिवासीमधली केस होती. 2 भावामधला वाद होता, जमिनीचा होता. एका भावाला कोणी आयडिया दिली, त्याने त्याच्या मुलीच्या नावाने, तिची मुलगी काय 8 वर्षाची होती, मुलीच्या नावाने
तिच्या भावावरती म्हणजे मुलीच्या काकावरती लैंगिक अत्याचाराची केस टाकली. तो बराच वेळ तो जेलमध्ये होता आणि मग त्याच्या आईने सांगितलं की ती मुलगी माझ्याकडे होती, असं काही झालं नाही आहे, आणि त्याला शेवटी जामीन मिळालेला. म्हणजे ह्या कायद्याचा खूप दुरुपयोगसुद्धा होतो. त्याच्यानंतर ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट. ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणजे कसं, जसं लहान मुलं जेव्हा काय गुन्हेगारी करतात तेव्हा त्यांचे कोर्ट अलग असतात, त्याला ज्युव्हेनाइल कोर्ट बोलतात. आता तुम्हाला रिसेंटली ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे जे पुण्यामध्ये जे पोर्शे कारचं झालं अगरवाल, तर त्याच्यामध्ये तो मुलगा 18 वर्षापेक्षा कमी होता, म्हणून तो जो खटला जो आहे तो ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड इथे तो चालवला गेला. इथे फक्त त्यांना शिक्षा नसते, तर त्यांना ते सुधारगृह असते, त्यांना ते सुधारण्याची संधी देतात, कारण ते मुलं छोटे असतात म्हणून. त्याच्यानंतर बाल न्याय कायदा, त्याच्यानंतर चाइल्ड लेबर लॉ, बाल कामगार कायदा, म्हणजे जी मुलं लहान आहेत आणि त्यांना जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घेतले जाते तो, परंतु सुदैवाने तोसुद्धा आपल्या समाजामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर ह्युमन ट्रॅफिकिंग, म्हणजे जे त्यांच्याकडून भीक वगैरे मागितली जाते, ह्याच्यातसुद्धा कडक कायदे आहेत. आता जसे मुलांचे जसे कायदे आहेत, आता मी जसं ज्येष्ठ नागरिकांचे मी हे सांगितलं, हक्क सांगितले, तसे मुलाचे पण हक्क आहेत. तर मुलाला समाजामध्ये शिक्षण, संरक्षण, बोलण्याचा, समानता, जगण्याचा, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग, आरोग्य, कल्याण आणि मुलांच्या बाबतीत भेदभाव न करणे, हे मुलांचे सुद्धा हक्क आहेत. म्हणजे मुलं म्हणजे आपण त्यांना ते निग्लेक्ट करून चालणार नाही. त्याच्यानंतर एक तुम्हाला सारांश सांगतो की तुम्हाला मी कायदे सांगितले, ज्येष्ठ नागरिक, मुलं आणि महिला. जेव्हा आपल्याला एखादा खरोखर अत्याचार होतो आणि आपण तेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार देतो, तर जर तो गुन्हा साधारण स्वरूपाचा असेल तर आपल्याला NC म्हणजे नॉन कॉग्निझेबल, अदखलपात्र असा गुन्हा नोंदवला जातो. परंतु तो गुन्हा खरोखर जर मोठा असेल, म्हणजे काय चोरी झाली असेल किंवा एखाद्याचा काय घातपात झालेला असेल किंवा दुखापत झाली असेल मोठी, आणि जर पोलीस तक्रार घेत नसेल तर आपण वसई कोर्टाकडून आपण तिथून दाद मागू शकतो, आपण अर्ज करू शकतो. आता जुन्या कायद्यामध्ये CRPCमध्ये 156(3) खाली आपण तो अर्ज करायचा. आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आता आलेली आहे 1 जुलैपासून, 175(3) खाली आपण तो अर्ज करू शकतो की पोलीस आमची दाद घेत नाही आहे, खरोखर आमच्यावरती अत्याचार झालेला आहे आणि समोरच्यावरती तुम्ही FIR म्हणजे पहिली खबर हे तुम्ही पोलीस नोंदवत नाही आहे. मग त्याच्यानंतर सगळं कोर्ट जे आहे त्या सगळ्या अर्जाची शहानिशा करतात. आपण जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत, कागदपत्र, ते सगळं त्याचं हे करून ते पोलिसांना डायरेक्शन देतात की तुम्ही हा गुन्हा नोंदवा. आता मी सगळ्या माझ्या ह्या टॉपिकमध्ये महिला, बाल, ज्येष्ठ नागरिक यांचे हक्क, त्यांचे कायदे ह्याच्याबद्दल मी हे केलेलं आहे. फक्त एक जाता एक शेवट सांगतो. आता रेमंड फादरांनी जे सांगितलं समझोता मंडळ आणि ज्याने चाललेलं आहे, तर त्याच्या बाबतीत फक्त एक मी बोलतो की कोर्टामध्ये मिडिएशन म्हणजे काय असते की समझोता, म्हणजे आपण कोर्टात केसेस करतो तर ते केसेस वर्षानुवर्ष, आता फादर बोलत असे, वसई कोर्टात एवढा प्रचंड लोड आहे, एवढा ताण आहे की त्या केसेसचा निपटारा लवकर होणे आवश्यक नाही आहे. म्हणून जजच आम्हाला सांगतात वकिलांना की वकील साहेब तुम्ही आता ह्याच्यात जर समझोता होत असेल तर समझोता करा. मग त्या कोणत्या पण केसेस असो, जमिनीच्या दिवाणी किंवा ह्या घटस्फोटाच्या किंवा ह्या डॉमेस्टिक व्हायलन्सच्या कोणत्या पण. तर मिडिएशन 2 प्रकारचं असते, म्हणजे समझोता, एक प्री लिटिगेशन आणि पोस्ट लिटिगेशन. प्री लिटिगेशन म्हणजे काय की आपल्याला केसेस दाखल करायच्या आधीच आपल्याला जर मिडिएशन होत असेल समझोता तर, आणि दुसरी गोष्ट पोस्ट लिटिगेशन म्हणजे आता केस चालू आहे त्याच्यानंतर मग आपल्याला समजते की केस चालवण्यात काय अर्थ नाही आहे, आपला शेजारीच आहे, नातेवाईकच आहे, आपला हे आहे, तर आपण समझोतानी हे करू. आणि ह्याच्यामध्ये विन सिच्युएशन असते, कोण जिंकत नाही, कोण हरत नाही, दोघांना ह्यांनी आपल्याला समान न्याय मिळतो. आणि ह्याच्यापासून काय होते की कोर्टाचे वर्षानुवर्षे जे केसेस चालतात, जो त्रास सहन करावा लागतो त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. तरी आपल्या चर्चवरती आता प्रत्येक चर्चला असे समझोता मंडळ आहेत, परंतु माझा अनुभव असा आहे की हे समझोता मंडळाचं कोण ऐकत नाही आहे, कारण हे काय बांधील नसतात, परंतु कोर्टाचं बांधील असते, कारण तिथे कोर्ट डायरेक्ट आदेश करते. म्हणून तुम्ही या समझोता मंडळाचासुद्धा लाभ घ्या. आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
थँक्यू ॲडव्होकेट स्टॅनी फर्नांडिस, तुमच्या चांगली इन्फॉर्मेशन दिली. आता मी ॲडव्होकेट श्री हरीश गौड यांना नालसा स्कीम यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले धर्मगुरू तसेच रेवंत सर, मित्र ॲडव्होकेट फर्गोस सर, तसेच ॲडव्होकेट स्टॅनली आणि इथे जमलेले माझे बंधू भगिनी. माझा जो सब्जेक्ट आहे तो आपण बघत असेल तर नालसा. नालसा म्हणजे काय? आता हा सब्जेक्ट बहुतेक सर्वांना माहिती नसतं. नालसा म्हणजे काय? तर जसं धर्मगुरूंनी सांगितलं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये समानता शब्द दिलेला आहे. आता कायदे बनतात, पण कायद्यानुसार समानता जर मिळत नसेल, काही कारणानुसार न्याय मिळत नसेल, त्यासाठी आपण संविधानामध्ये बघितलं तर जो आर्टिकल 14 आहे त्याच्यामध्ये इक्वलिटी बिफोर लॉ, तो काय बोलतं की द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ और द इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विथिन द टेरिटरी ऑफ इंडिया. भारतामध्ये कोणालाही म्हणजे कायद्यापासून वंचित कोणी राहू नये आणि त्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे की त्याला कायदेशीर मदत मिळावी आणि त्याला न्याय मिळावा. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जो दिलेला आहे 14 प्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपण जर पुढे बघितलं तर सेक्शन जो आर्टिकल 22 दिलेला आहे त्याच्यामध्ये 22चा जो सब क्लॉज 2 आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन इन सर्टन केसेस, त्याच्यामध्ये सब क्लॉज 2 जो आहे, एव्हरी पर्सन हू इज अरेस्टेड अँड डिटेन इन कस्टडी शॅल बी प्रोड्यूस्ड बिफोर द nearest magistrate within the period of 24 hours of each arrest, excluding the time necessary for the journey from the place of arrest to the court of the magistrate, and no such person shall be detained in custody beyond the set period without the authority magistrate. तर आपण बघितलं तर याच्यामध्ये समानता. आता समजा कोणाला पकडलं आणि त्याला डिटेन केलं आणि त्याच्यामध्ये समजा कोणाला आता पैसे नाही आहेत, त्या माणसाने काय करायचं? कसं त्याला न्याय मिळेल? आपल्याला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि कोर्टात घेऊन गेलेले आहेत. आपल्याला न्याय मागण्यासाठी वकील पाहिजे. वकील कुठून मिळणार? कसं आपल्याला न्याय मिळेल? यासाठी जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल आपण 39 बघितलं तर 39मध्ये आपल्याला जे कर्तव्य आहे शासनाचं की इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल ॲड, जो कॉन्स्टिट्यूशन 39A मध्ये दिलेला आहे की द स्टेट शॅल सेक्युअर दॅट द ऑपरेशन ऑफ द लिगल सिस्टम प्रमोट्स जस्टिस ऑन द बेसिस ऑफ इक्वल ऑपॉर्च्युनिटी अँड शॅल इन पर्टिक्युलर प्रोव्हाइड फ्री लिगल ॲड बाय सबस्टिट्यूट लेजिस्लेशन ऑर स्कीम्स or in any other way to ensure that opportunities for securing justice are not denied to any citizen by reason of economic or other disabilities. आता आपण सांगितलं की जर कोणालाही समजा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असेल म्हणून त्याला वकील मिळत नसेल किंवा दुसरं काय डिसेबिलिटी असेल म्हणून त्याला वकील मिळत नसेल, तर त्यासाठी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे की सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी जे दुर्बल घटक आहेत समाजामध्ये त्यांच्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी आणि त्यासाठी हे जे फ्री लिगल एड सर्व्हिस देण्याचा जो प्रोव्हिजन आहे ते आणलं. आणि आज कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद दिलेली आहे, तरीसुद्धा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बनवून 1950 नंतर आजपासून आपल्याला न्याय कधी कधी मिळत नाही, वकील मिळत नाही. त्यासाठी नालसा जो आहे, नालसाची स्कीम आणली गेली आणि त्याच्यामध्ये सरकारने व्यवस्था केली की त्याच्यामध्ये जे समजा दुर्बल घटक आहे आणि न्याय मिळत नाही त्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये
नॅशनल सर्व्हिस लीगल ऑथॉरिटी असं व्यवस्था बनवली गेली. त्याच्या अंतर्गत त्यांनी स्कीम बनवली की ज्या राज्यामध्ये आणि ज्या लोकांना मिळत नाही न्याय त्यासाठी स्टेट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, जसं नालसा आहे तसं सालसा म्हणजे स्टेट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी बनवली गेली. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला मालसा पण बोलतात. आणि त्याप्रमाणे डालसा म्हणजे डिस्ट्रिक्ट सर्व्हिस लीगल ऑथॉरिटी आणि TLSA म्हणजे तालुका सर्व्हिस लीगल समिती आहे. हे सर्व समित्या नालसाच्या अंतर्गत जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे काम कार्यरत आहेत. आपण त्या बघितलं तर आपल्या याच्यामध्ये पासून जो मी वाचतो आहे की सेंट थॉमस समझोता समिती हा एक ह्या नालसाचा भाग आपण समजू शकतो की आपण कोर्टामध्ये करतो ती हे समिती पण इथे तसंच कार्यरत आहे. आणि आपल्याला जसं जो समझोता होऊ शकतो इथे ते आपल्याला पुरवतात आणि करतात. त्याप्रकारे जे लिटिगेशन कोर्टामध्ये आहे आणि त्यांना जर न्यायापासून वंचित राहून वकील मिळत नसेल तर नालसाचं काम आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये असं समिती निर्माण करून दुर्बल घटकांना, महिलांना, जे कामगार आहेत त्यांना, जे भूकंपग्रस्त आहेत त्यांना फ्रीमध्ये वकील उपलब्ध करून देणे. तसेच कोर्टामध्ये एक फ्रंट ऑफिस नावाचा उपक्रम त्याने करावे, ज्यामुळे समजा कोणाला कुठेही माहिती पडत नाही की मी काय करायचं, मला कुठे काय, जसं आता इथे सर्व सब्जेक्ट दिलेले आहेत, मला कुठे ह्याच्यावर कोण समजू शकतो की कसं मी कुठल्या कायद्यासाठी कुठे आम्ही कशा प्रकारे कोर्टात जाऊ, कशा प्रकारे मी फायलिंग करू. यासाठी प्रत्येक कोर्टामध्ये फ्रंट ऑफिस नावाचा एक ऑफिस दिलेला आहे. आपला वसई कोर्टामध्ये पण फ्रंट ऑफिस नावाचा ऑफिस कोर्टाच्या बाहेर आपण बघितलं डाव्या साईडला तर आहे. आणि तिथे मी असतो तिथे. तसेच कोणाला गरज लागली तिथे आपण त्यांना सल्ला देऊ शकतो की तुम्ही कुठल्या केसेसमध्ये कसं फायलिंग करायचं, कोणाला भेटायचं, कसं आपल्याला वकील मिळेल आणि आपल्याला मदत होऊ शकते. नालसाचा जो मेन घटकच आहे की जर तुम्हाला वकील मिळत नसेल तुम्हाला फ्रीमध्ये वकील दिला जाईल. आणि फ्रीमध्ये वकील दिला जाईल म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो कुठल्याही प्रकारचा कसाही वकील असेल, तसं नाही आहे. कोर्टामध्ये तज्ञ वकिलांची यादी आहे आणि ज्या प्रकारचं मॅटर असतो, केसेस असतात, त्या प्रकारचे तज्ञ वकील दिले जातात आणि आपल्याला सर्व मदत दिली जाते की कसं केस चालवायचं आणि कसं त्या निकाल लावायचं. आपण बघितलं तर तुरुंगामध्ये वर्षानुवर्षे कैदी जेलमध्ये असतात. का असतात? कधी कधी त्यांना वकील मिळत नाही, कधी कधी त्याला जामीनवर टाईमवर सुनावणी झाली पाहिजे, ते सुनावणी होत नाही कारण वकील नाही आहेत. वकील का नाही आहेत? आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आम्ही वकिलांना हायर करू शकत नाही. त्या कारणाने जेलमध्ये वर्षानुवर्षे कैदी पडलेले आहेत. आपण बघितलं तर काही वर्षापूर्वी हुसेन आरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये असे दिसून आलं की कैदी खूप वर्षानुवर्षे पडलेले आहेत आणि त्यांना त्यांची जामीनसाठी किंवा इतर काही कारणामुळे वकील नाही आहेत आणि केसेस चालत नाही वकिलाच्या अभावी. त्यासाठी हे सर्व निदर्शन आलं सरकारला आणि त्यांनी नालसाचं गठन केलं की प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही वकील प्रोव्हाइड करा आणि हे सरकारचे दायित्व आहे की प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते पण वेळेवर मिळाला पाहिजे. फेअर ट्रायल आणि फास्ट रेमेडी मिळणं हे प्रत्येकाचा हक्क आहे, प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे की कोणालाही तुम्ही समजा कुठलीही केस आहे त्याची सजा जर फक्त काही पेनल्टीची केस असते 3 वर्ष 5 वर्ष किंवा 6 महिने आणि समजा तो तुरुंगामध्ये आहे
आणि त्याला वकील नसल्या कारणाने तो टाईमपेक्षा जास्त तो जेलमध्ये आहे, त्याला न्याय मिळत नाही. म्हणून फ्री लिगल एड मार्फत आपल्याला फ्रीमध्ये वकील मिळतील. आणि वकिलाचं फ्रीमध्ये जे वकील मिळतात त्यांचं काम आहे की तुमच्या सर्व केसची स्टडी करणं, सर्व मटेरियल गोळा करणं, सर्टिफाईड कॉपी घेणं आणि तुम्हाला फ्रीमध्ये सर्व केस लढवून देणं. आणि इवन जजमेंटची कॉपी पण त्यांना फ्रीमध्ये पक्षकारांना देणं, हे सर्व त्याच्या तरतुदी नमूद आहेत. तसेच आपण बघितलं तर कोणाकोणाला मिळू शकते फ्रीमध्ये वकील, तर मी पहिलेच बोललो की त्याच्यामध्ये महिला आहेत, लेबर क्लास आहेत, आदिवासी आहेत, ज्यांचे आर्थिक परिस्थिती 1 लाखापेक्षा कमी, जे हायकोर्टापर्यंत केसेस आहेत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जे केसेस लढायचे असेल तर त्याच्यामध्ये 1,25,000 ज्यांची आर्थिक वाय आहे त्यांना फ्रीमध्ये वकील मिळू शकतात. आपली केस समजा सुप्रीम कोर्टमध्ये आहे तर सुप्रीम कोर्टमध्ये पण लीगल सर्व्हिस अथॉरिटी आहे, हायकोर्टमध्ये पण आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पण आहे, तालुक्यामध्ये पण आहे. तर आपण असं विचार करू नये की आपली केस समजा सुप्रीम कोर्टमध्ये आहे तर आपल्याला फ्रीमध्ये वकील मिळणार नाही. आपल्याला तिथे पण वकील मिळणार फ्रीमध्ये आणि तालुक्यामध्ये पण मिळणार. तर नालसाचा मेन उद्देशच आहे की जे समाजामध्ये दुर्बल घटक आहे त्यांची मदत करणं, त्यांना टायमावर न्याय देणं, ह्यासाठी प्रयत्न करणं. काही स्कीममध्ये आर्थिक मदत, समजा आरोपी जेलमध्ये आहेत जे गरीब आहेत ते स्वतः जामीन देऊ शकत नाही, ते NGO मार्फत त्यांना जामीनचे जे कमी अमाऊंट समजा 15,000 10,000 असेल तर ते संस्थांना ते जोडून हे करतात की तुम्ही त्या संस्था पुरवतात. कोर्टाने जर ऑर्डर दिली की याच्यामध्ये हा गरीब आहे आणि हा पैसे भरू शकत नाही जामिनाचे, तर काही याच्यामध्ये NGOs आहेत ते संलग्न असतात आणि ते त्याचे जामीनचे पण सुद्धा पैसे भरतात आणि त्यांना बाहेर काढतात. तर आपण बघितला तर समानताचा जो अधिकार आहे त्याप्रमाणे जेलमध्ये जो माणूस जातो त्याला फ्रीमध्ये जेवण मिळतोच, पण फ्रीमध्ये लीगल एड पण मिळतो. नालसाचा जो दुसरा जो वार्षिक संमेलन झालेला होता हैदराबादला, तिथे सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की जे जेलमध्ये कैदी आहेत, जे समजा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही महिन्यातला 1दा किंवा 2दा तुमची जे कोर्ट आहे ते तुम्ही जेलमध्ये घेऊन जा आणि तिथे तुम्ही केसेस चालवून लवकरात लवकर न्याय द्या. कारण कोणाचीही जे आपण लिबर्टी आहे ते कायद्यापेक्षा जास्त आपण त्यांना कर्टाईल करू शकत नाही. म्हणून जे नालसाचे स्कीम आहेत ते सर्वांनी समजून घ्यावं आणि समाजामध्ये दुर्बल घटक आहेत त्यांना त्यांनी मदत करावी. कारण हे स्कीम लोकांना माहिती नसतं म्हणून लोक न्यायापासून वंचित राहतात. आणि आज इथे मला बोलण्याची संधी दिली आणि आपण माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या आभारी आहे आणि माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. हरीश, तुम्ही फार सुंदर इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल तुमचे आभार. मी आता ॲडव्होकेट श्री जॉर्ज फगोज यांना मी आमंत्रित करतो. त्यांना हक्कसोड, मृत्यूपत्र, जामीन नावावर करणं, बहीण भावासंबंधील कायदेशीर वाटणी, हिंदू व ख्रिश्चन कायदे व कुळ कायदा या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करते. सर्वांना शुभ सकाळ. आजच्या ह्या कायदेविषयक जनजागृती शिबिरासाठी व्यासपीठावरती विराजमान रेव्हरंड फादर रेमंड रुमाव ह्या पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू, माझे कोर्टातील सहकारी ॲडव्होकेट हरीश गौर साहेब, ॲडव्होकेट स्टॅनली फर्नांडिस साहेब, व्यासपीठावरील इतर मान्यवर, आजच्या ह्या शिबिरासाठी उपस्थित सांडोर पॅरिशमधील सर्व पॅरिशनर्स,
कायदेविषयक जनजागृती शिबिर ही सध्याची अत्यंत अशी निकडीची बाब आहे. ह्या कायदेविषयक जनजागृती शिबिराच्या माध्यमातून तालुका लीगल एड कमिटीतर्फे वसई तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिरं आम्ही राबवतो आणि त्यातून वसई तालुक्यातील जनतेला, पक्षकारांना विविध कायद्याविषयीची माहिती देण्याचा आमचा मानस असतो. ह्याची आवश्यकता काय, तर ह्या शिबिरासाठी उपस्थित जी लोकं असतात ती ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा कायद्याविषयीची जागरूकता निर्माण होईल. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला 2 कायद्याविषयी माहिती दिलेली आहे. ॲडव्होकेट स्टॅनली फर्नांडिस यांनी बाल, महिला आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांचे कायदे आणि शासनाच्या योजना ह्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट हरीश गौर यांनी आपल्याला नालसा स्कीमविषयी, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ही जी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आली त्याविषयीची माहिती दिली. आणि आता माझा जो विषय आहे तो महसुली कायद्याविषयीशी निगडीत आहे, ज्याच्याशी आपण सर्वजण कधीतरी संलग्नित असतो, कधीतरी त्याचा आपल्याला अनुभव येत असतो. मी भुईगाव पॅरिशमध्ये एका शिबिरासाठी गेलो होतो. तेव्हा त्या शिबिराच्या वेळेस खाली मेडिकल कॅम्पसुद्धा लागलेला होता आणि मी गेल्यानंतर तिथे असं चित्र होतं की मेडिकल कॅम्पसाठी फादर जास्त लोकं होती आणि शिबिरासाठी एक 20-25च लोकं होती. तर मी जेव्हा माझं प्रबोधन सुरू केलं तेव्हा तिकडे त्यांना सांगितलं की कायदेविषयक माहिती जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर उद्या तुम्हाला तिकडे मेडिकल कॅम्पला जायची गरज लागणार नाही. कारण स्ट्रेस, तणाव जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे सध्याच्या आपल्या जीवनामध्ये आणि ह्या तणावामुळे आपल्याला विविध आजार होतात. आणि विविध आजार कशासाठी होतात, हा तणाव कशासाठी होतो, कारण आपण आपल्या पोटापाण्यासाठी मेहनत करतो, पैसा कमावतो आणि तो पैसा चुकीच्या जागी आपण गुंतवतो आणि गुंतवताना आपण पुढचा मागचा विचार करत नाही, त्याचे नियम, त्याचे कायदे काय त्याचा विचार करत नाही आणि मग तेथे आपल्याला नुकसान झालं की आपला तणाव वाढतो. तणाव वाढल्यानंतर मग आपल्याला मेडिकल कॅम्पला जायला लागतं. त्यामुळे उपस्थिती आजची पाहून मला खूप आनंद झालेला आहे. म्हणजे आजचं सभागृह भरलेलं दिसत आहे आणि आपल्याला सगळ्यांना कायद्याविषयी जाणून घेण्याची खूप गरज आहे असं मला आज दिसतं आहे. चाणक्य नीतीमध्ये एक संस्कृत सुभाषित आहे, त्यामध्ये चाणक्याने असं म्हटलेलं आहे की नास्ती कामसमो मोह नसती, मोहसमो व्याधी नसती, कोपसमो अग्नी नसती, ज्ञानात परम सुखम. कामवासना, मोह, कोप ह्या 3 गोष्टी आपल्या मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. कामवासनेमुळे लैंगिक गुन्हे घडतात, मोह किंवा लालसेमुळे आपण चोरी करतो, कोणाची तरी फसवणूक करतो आणि कोप, रागामुळे आपण कोणाला तरी मारहाण करतो, आपण कोणाचा तरी खून करतो. ह्या 3 गोष्टीभोवती कायदे हे रिव्हॉल्व करतात आणि ह्या 3 गोष्टीची आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नकळत असे काही करतो की आपल्या हातून तो गुन्हा घडतो आणि कायद्याविषयीचं अज्ञान हे डिफेन्स म्हणून न्यायालयामध्ये स्वीकारलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला कायद्यांची जाणीव असणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा आपण महसुली कायद्याविषयी बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्यासमोर येतो तो म्हणजे 7-12 उतारा. आता हा 7-12 उतारा हा आपल्या सर्वांना व्यवस्थित समजला पाहिजे. आता 7-12 उतार्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा 7 आणि 12 महसुली अभिलेखामध्ये काही गाव नमुने आहेत ज्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता 7 म्हणजे काय तर अधिकार अभिलेख पत्रक आणि 12 म्हणजे काय तर पिकांची नोंदवही.
सातबाऱ्यामध्ये आपल्याला भोगवटादाराची माहिती मिळते आणि पिकांची गाव नमुना नंबर 12मध्ये आपल्याला पिकांची माहिती मिळते. भोगवटादार हा मालक नसतो हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. सातबाऱ्यामध्ये मालक असा कुठे शब्द नाही, सातबाऱ्यामध्ये भोगवटादार हा शब्द आहे. भोगवटादार म्हणजे जमीन ज्या व्यक्तीच्या कब्जात आहे ती व्यक्ती, त्याला भोगवटादार असा संदर्भ दिलेला आहे. आता भोगवटादार सदरी ज्याचं नाव असतं तो त्या जमिनीचा भोगवटादार असतो, त्याच्या कब्जात ती जमीन असते असा त्याचा साधा अर्थ आहे. भोगवटादाराच्या नंतर त्याच्या आपण डाव्या बाजूला बघितलं तर तेथे जमिनीचं क्षेत्र लिहिलेलं असतं. त्या क्षेत्रामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोटखराबा असं लिहिलेलं असतं. लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये काही संख्या लिहिलेल्या असतात, पोटखराबामध्ये काही संख्या लिहिलेल्या असतात. लागवडीयोग्य क्षेत्र म्हणजे जे आपण लागवड करू शकतो ते, आणि पोटखराबा क्षेत्र जे आहे ते लागवडीस अयोग्य असलेलं क्षेत्र असतं. पोटखराबाचे 2 पाठ पडतात, प्रकार आहेत, पोटखराब अ, पोटखराब ब. पोटखराब अ म्हणजे जी जमीन कधीही लागवडीयोग्य होऊ शकत नाही अशी खडकाळ जमीन, दगडधोंड्याने व्यापलेली अशी जमीन. पोटखराब वर्ग 2 म्हणजे जी जमीन लागवडीयोग्य होऊ शकते, ज्याच्यामध्ये नदी, तलाव, ओढे, कालवे ह्यांचा समावेश होतो. पोटखराब अ, पोटखराब ब. तदनंतर भोगवटादार वर्ग एकदम वरती, भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2. भोगवटादार वर्ग 1 म्हणजे काय, तर भोगवटादार वर्ग 1 म्हणजे जमीन हस्तांतरणास योग्य. भोगवटादार वर्ग 1 जमीन असली तर ती जमीन कोणाच्याही परवानगीशिवाय आपण हस्तांतरित करू शकतो, विकू शकतो. भोगवटादार वर्ग 2 जमीन म्हणजे जमीन अहस्तांतरणीय, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु भोगवटादार वर्ग 2 जमिनी ज्या आहेत त्या सक्षम प्राधिकरणाच्या, कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाहीत. भोगवटादार वर्ग 2 जमिनीमध्ये कसले प्रकार येतात, तर त्यामध्ये तुमचे कुळांच्या जमिनी येतात, त्यामध्ये तुमच्या नवीन शर्तीच्या जमिनी येतात, त्यामध्ये तुमच्या देवस्थान इनामाच्या जमिनी येतात, त्यामध्ये तुमच्या आदिवासी वतन महार जमिनी येतात, ह्या सगळ्या जमिनी येतात. आता ह्या भोगवटादार वर्ग 2 जमिनी हस्तांतरणीय का नसतात, कारण त्या जमिनीमध्ये काही नियंत्रित प्रकार असतात, नियंत्रित सत्ता प्रकार असतात. त्यासाठी वेगवेगळ्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणं आपल्याला गरजेची असते. तदनंतर आपण येतो इतर अधिकारामध्ये. सातबाऱ्यामध्ये इतर अधिकाराचा एक कॉलम असतो जो उजव्या बाजूला असतो सातबाऱ्यामध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या नोंदी असतात. कसली नोंद असते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कुळांची नावं असू शकतात, संरक्षित कुळ, कायम कुळ, साधे कुळ. तदनंतर त्याच्यामध्ये जमीन जर समजा गहाण ठेवली असेल तर त्या पतपेढीचा किंवा बँकेचा बोजा असतो. तदनंतर त्या जमिनीमध्ये काही डिस्प्यूट चालू असेल, लिटिगेशन चालू असेल तर त्याबाबतचा शेरा जो आहे तो त्या इतर अधिकारात केलेला असतो. अशा वेगवेगळ्या नोंदी ह्या इतर अधिकारामध्ये आपल्याला आढळून येतात. आता हा सातबारा जो आहे तो हस्तांतरित कसा झाला ह्याविषयीची माहिती मिळवायची असेल तर आपल्या सर्वांना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती गोष्ट आपल्याला वाचता आली पाहिजे, ती म्हणजे फेरफार, ज्याला इंग्रजीमध्ये म्युटेशन एंट्री असं म्हणतात. आता फेरफारासाठी नमुना नंबर 6 आहे. आता हा फेरफार जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा त्या जमिनीचं हस्तांतरण कसं कसं होत गेलं हे सगळं तुम्हाला त्या फेरफारावरून कळेल. आता हे फेरफार कुठे असतात, तर सातबाऱ्याच्या पूर्वी त्या सातबाऱ्यामध्ये जुने सातबारे जे मॅन्युअली प्रिंट लिहिले जायचे त्याच्यामध्ये त्या भोगवटादार सदरी किंवा ते इतर अधिकारात त्या फेरफाराचे नंबर्स आणि असे राऊंड केलेले त्यामध्ये नंबर्स असायचे. आता कम्प्युटराइज्ड सातबार आल्यानंतर सातबाऱ्याच्या खाली एक अशी स्ट्रेट लाईन असते हॉरिझॉन्टल, त्याच्यामध्ये ते नंबर स्वल्पविराम कॉमा देऊन लिहिलेले असतात. हे सगळे फेरफार जर तुम्ही काढले तर तुम्हाला कळेल की ही जमीन कशी हस्तांतरित होत गेलेली आहे. आता ही जमीन हस्तांतरित करण्यासाठीचे काही प्रकार आहेत, त्यासाठी काही कायदे आहेत. त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे आणि रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे. कायदा असं सांगतो की प्रत्येक इममुवेबल प्रॉपर्टी, स्थावर मिळकतीचं हस्तांतरण हे नोंदणीकृत दस्तानेच व्हायला पाहिजे. जर एखाद्या स्थावर मिळकतीची किंमत 100 रुपयापेक्षा अधिक असेल तर त्या स्थावर मिळकतीचं हस्तांतरण हे नोंदणीकृत दस्तानेच व्हायला पाहिजे. आता हे नोंदणीकृत दस्त कुठले, रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स कुठले, त्यामध्ये तुमचं सेल डीड आहे, त्यामध्ये तुमचं गिफ्ट डीड आहे, त्यामध्ये तुमचं
रिलीज डीड आहे, हक्कसोडपत्र म्हणतो त्याला आपण, ज्यामध्ये तुमचं मॉर्गेज डीड आहे, त्यामध्ये तुमचं लीज डीड आहे. असे हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते जमिनीच्या हस्तांतरणासाठी आपण वापरू शकतो. आता हे सगळे दस्त जे आहेत हे रजिस्टर्ड करण्यासाठी आपल्याला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जायचं असतं. सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड होतात. सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर्ड झाल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती तलाठी आपल्या महसूल अभिलेखात, अधिकार अभिलेखात घेत असतो आणि मग त्या सातबाऱ्यावरील भोगवटा दराचे नाव जे आहे ते बदलत असते. आता हे हस्तांतरण करीत असताना एक प्रुडंट परचेसर म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कधी एखादी प्रॉपर्टी आपण विकत घेतो परंतु त्या प्रॉपर्टीचं रजिस्टर्ड दस्त असल्यानंतरसुद्धा ती प्रॉपर्टी तलाठी महसूल अभिलेखात, अधिकार अभिलेखात आपल्या नावावर नोंदवत नाही. त्याला कारण काय असतं, तर त्याच प्रॉपर्टीबाबत अगोदर काहीतरी व्यवहार झालेला असतो, अगोदर काहीतरी ॲग्रीमेंट फॉर सेल झालेलं असतं, काहीतरी सेल डीड झालेलं असतं, परंतु त्याचा अंमल जो आहे तो अधिकार अभिलेखात तलाठ्याने दिलेला नसतो किंवा त्या खरेदीदाराने तो अंमल दिलेला नसतो. आता जेव्हा आपण अशी प्रॉपर्टी विकत घेतो, स्थावर मिळकत जमीन, तेव्हा आपलं कर्तव्य आहे, कोणाचं, खरेदीदाराचं कर्तव्य आहे, त्याने त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट काढावा. हा शब्द लक्षात घ्या, सर्च रिपोर्ट. हा सर्च रिपोर्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ह्या सर्च रिपोर्टमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही सर्च रिपोर्ट काढता तेव्हा तालुक्यातील जितकी सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत, उपनिबंधक कार्यालय, ह्या निबंधक कार्यालयातून तिथून आपल्याला सर्च मिळतो की ह्या प्रॉपर्टीबाबत अगोदर काही व्यवहार झाले आहेत का, अगोदर काही दस्त झाले आहेत का, त्या दस्तांची माहिती मिळते. मग आपल्याला कळतं की नाही, ह्या प्रॉपर्टीबाबत अगोदर व्यवहार झाला आहे, अशा प्रॉपर्टीमध्ये हात घालून फायदा नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एक पब्लिक नोटीस एखाद्या लोकल न्यूजपेपरमध्ये किंवा ज्याचं वाईड सर्क्युलेशन आहे अशा न्यूजपेपरमध्ये सोडणं आवश्यक आहे. ते कशासाठी, तर कधीकधी एखाद्या प्रॉपर्टीबाबत एक सिम्पल ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा समझोता करार झालेला असतो, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नसतं आणि विक्रेत्याने, मालकाने पैसे घेतलेले असतात कोणाकडून तरी, परंतु त्याची नोंद जी आहे ती सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नसते. मग अशा वेळेस अशा व्यक्तीला सूचना म्हणून की कोणाचा काही कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असेल तर त्यांनी समोर येऊन मला कळवावं आणि मग मी तो व्यवहार करणार, जर त्याचं काही ऑब्जेक्शन असेल तर ह्यासाठी ती पेपर नोटीस सोडणं देखील महत्त्वाचं असतं. ती पेपर नोटीस 14 दिवसाची असू शकते, 21 दिवसाची असू शकते. तुमच्या आवश्यकतेनुसार ते तुमच्या वकिलांना विचारून तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे. परंतु जेव्हा ह्या दोन्ही प्रोसिजर पार करून तुम्ही प्रॉपर्टी विकत घेता तेव्हा तुम्ही त्या प्रॉपर्टीचे बोनाफाईड परचेसर विदाऊट नोटीस होता. आता बोनाफाईड परचेसर विदाऊट नोटीस म्हणजे काय, तर तुम्ही शुद्ध हेतूने, कुठलाही वाईट हेतू मनात न ठेवता ती जमीन जी आहे ती खरेदी केलेली आहे. मग अशा वेळेस जर कोर्टात जर पूर्व खरेदीदार गेला आणि तुमच्या विरुद्ध काही मागणी मागितली तर त्याला तेथे यश येऊ शकत नाही, कारण तुम्ही बोनाफाईड परचेसर आहात. तुम्ही तुमचा शुद्ध हेतू हा ओपन केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे कधीही जमीन विकत घेताना सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटीस ह्या दोन गोष्टीवरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या जमिनीबाबत आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत, काही महत्त्वाचे दस्त जे आहेत, ह्याविषयीची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळेस भावा बहिणीमध्ये जमिनीच्या वरून वाद कोर्टात सुरू आहेत, प्रलंबित आहेत, अनेक वर्षापासून न्यायप्रविष्ट आहेत. ते का आहेत, तर आपला समाज जो आहे तो आपला बाजूला हिंदू समाज असल्यामुळे बऱ्याचशा रूढी परंपरा ह्या आपण त्यांच्यातून घेतलेल्या आहेत, त्यांच्याप्रमाणे आपण चालतो आणि ह्या गोष्टी कधीकधी तलाठी आणि मंडळ अधिकारी ह्यांनासुद्धा माहिती नसतात. आपलं काय काम आहे की जर आपल्या बहिणीचं लग्न होऊन ती परघरी जाणार असेल तर त्यावेळेस वडील किंवा भाऊ तिच्या लग्नासाठी काही खर्च करत असेल आणि त्या मोबदल्यात बहिणीचा जमिनीवरचा हक्क ती सोडत असेल, सोनं नाणं तिला दिलं जात असेल, तर त्यावेळेस आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्या बहिणीकडून आपण ताबडतोब हक्कसोडपत्र करून घेतलं पाहिजे. हक्कसोडपत्र नाही करून घेतलं तर तुम्ही तिचा सगळा खर्च करता, तिला सगळं देता. तुमचं ठरलेलं असतं की बाबा नाही, ही जमीन जी आहे ती माझ्या भावाला मिळणार, मला सोनं नाणं वगैरे सगळं माझ्या लग्नाचा खर्च आणि माझा कधी परतपाळ असेल तो भाऊ करेल, परंतु हे कुठेही लिखित स्वरूपात नसतं. मग कालांतराने काय होतं की ती बहीण मरण पावते आणि तिची मुलं जी आहेत ती तिच्या
त्याच्या आईचा हक्क मागण्यासाठी कोर्टात जातात, पार्टिशनचा दावा दाखल करतात. मग अशा वेळेस तुम्हाला खूप त्रास होतो. आणि म्हणून तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की बहिणीचं जर असं काही तुमचं समझोता होत असेल लग्नाच्या वेळेस, तर त्यावेळेस तिच्याकडून हक्कसोडपत्र करून घेणं. आता आपल्याला असं माहिती होतं की बहिणीचा काही हक्क नसतो, भावाचाच हक्क असतो, परंतु ते आता तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. सुप्रीम कोर्टाने ही बाब शिक्कामोर्तब केला आहे की बहिणीलासुद्धा भावाच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा आहे. जर 7/12वरती बहिणीचं नाव असेल तर बहिणीलासुद्धा समान हिस्सा मिळणार. त्यामुळे हक्कसोड करणं ही भावाची जबाबदारी आहे, ती त्यावेळेस झालेली पाहिजे. हे गोष्ट एक लक्षात घ्यायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मृत्यूपत्राबाबत. मृत्यूपत्राचं महत्त्व काय आहे की तुमची मिळकत ही तुमच्या पश्चात तुमच्या वारसामध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे विभागली जावी, तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना उपभोग घेता यावा, तुमच्या वारसामध्ये कुठल्याही प्रकारची भांडणं होऊ नयेत अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मृत्यूपत्र करणे हे खूप बंधनकारक आहे. आता मृत्यूपत्र हा असा दस्ता आहे ज्याचं रजिस्ट्रेशन, नोंदणी कंपल्सरी नाही. इट इज नॉट कंपल्सरी टू रजिस्टर अ विल, इट इज व्हॉलेंटरी, बट इट इज बेटर टू रजिस्टर द विल. कारण रजिस्टर्ड दस्ताला कायद्यामध्ये खूप महत्त्व आहे. कोर्टामध्ये ते प्रायमरी एव्हिडन्स म्हणून स्वीकारलं जातं. म्हणून रजिस्टर्ड म्हणजे प्राथमिक पुरावा म्हणून तो लगेच स्वीकारता येतो. म्हणून रजिस्टर्ड करणं हे आवश्यक आहे, परंतु ते आपल्याला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही. दुसरी गोष्ट, हे मृत्यूपत्र आपण कॅथलिक आहोत, आपल्याला त्याचं प्रोबेट करणं किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेणं सुद्धा बंधनकारक नाही. जर तुम्ही कॅथलिक असाल तर तुम्हाला मृत्यूपत्रासाठी प्रोबेट किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन नंतर एक्झिक्यूट करण्यासाठी घेणं आवश्यक नाही. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. तदनंतर मृत्यूपत्राच्या आधारे आपल्याला तुमच्या मुलांना त्याचा अंमल जो आहे तो महसूल अभिलेखात तलाठ्यांना तो देऊन करता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी अशी आहे की तलाठ्यांना काही माहिती नसतं. रजिस्टर्ड दस्त असला तर त्यानुसार ते फेरफार नोंदवतात, परंतु रजिस्टर्ड दस्त नसला तर ते नोंदवत नाहीत. मृत्यूपत्रासाठी रजिस्ट्रेशनची बाब कंपल्सरी नाही, पण तलाठ्यांचा तो अभ्यास नसतो. त्यामुळे ते रजिस्टर्ड नसेल तर तलाठी फेरफार टाकण्यासाठी थोडासा खचतो, म्हणजे तो तेवढी हे दाखवत नाही, स्वतःहून तेवढी प्रयत्न करत नाही. तो सांगतो की बाबा नाही, तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर्ड नाही केलं, मी करणार नाही. हा सगळा लीगल टेक्निकॅलिटीचा भाग असतो, परंतु मृत्यूपत्र हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, ते रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. त्याला नोंदणी शुल्क केवळ मला वाटतं 100 रुपये आहे आणि स्टॅम्प ड्युटी नसते. एका कोऱ्या म्हणजे ग्रीन पेपरवरती तुम्ही ते बनवू शकता आणि सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर करू शकता. फक्त एकच आवश्यकता आहे त्याला की जो मृत्यूपत्र एक्झिक्यूट करतो त्याला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडून तो मेंटली फिट आहे मृत्यूपत्र निष्पादित करण्यासाठी असं एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि 2 चांगले विटनेसेस, कॉम्पिटंट विटनेसेस त्याला त्यांच्या सही घ्यायची असते आणि ते नोंदणीकृत करायचं असतं. दुसरं महत्त्वाचा दस्त जो आहे तो आहे गिफ्ट डीड, ज्याला आपण बक्षीसपत्र असं म्हणतो. आता बक्षीसपत्राबाबत खूप जागरूकता आवश्यक आहे. बक्षीसपत्र हे कोणामध्ये होऊ शकतं? बक्षीसपत्र हे रक्ताच्या नात्यामधील लोकांमध्ये होऊ शकतं, ज्याला स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्कामध्ये सवलती आहेत. बक्षीसपत्र हे रक्ताच्या नात्यापलीकडे सुद्धा होऊ शकतं, परंतु त्याला स्टॅम्प ड्युटी भरणं कंपल्सरी आहे. बक्षीसपत्र हे रक्तातील नात्यामध्ये जर होणार असेल, आईकडून वडिलांकडून मुलांना किंवा नातवंडांना होणार असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटीची हे नाही, कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरण्याची आवश्यकता नाही. फक्त 1% लोकल बॉडी टॅक्स असतो, तो भरावा लागतो. पण तोही मागे काहीतरी एक सर्क्युलर काढलं होतं आणि तोही रद्द केलेला आहे. ती फक्त तुम्ही बघून घ्यायचं जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट रजिस्टर करण्यासाठी जातात तेव्हा. बक्षीसपत्र हे भावा बहिणीमध्ये होणार असेल तर त्याला आपल्याला 4% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. आणि बक्षीसपत्र हे रक्ताबाहेरील नातेसंबंधामध्ये होणार असेल तर आपल्याला 7% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी जी सेल डीडसाठी खरेदी खतासाठी भरावी लागते तेवढीच भरावी लागते. बक्षीसपत्रामध्ये दाता असतो आणि एक अदाता असतो जो स्वीकारतो, दाता जो असतो तो देतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोबदला विनामूल्य बक्षीसपत्र असतं. नैसर्गिक स्नेह आणि प्रेमाखातर ते एक्झिक्यूट केलं जातं, त्याच्यामध्ये मोबदला नसतो. मोबदला असेल तर ते बक्षीसपत्र होत नाही. दाता देणारा असतो, अदाता स्वीकारणार असतो. त्यामध्ये बक्षीसपत्र निष्पादित करताना त्याच्यामध्ये ते आलं आहे की दात्याने दिलेली आहे आणि अदात्याने ती स्वीकारलेली आहे असा मजकूर येणं खूप आवश्यक आहे. तदनंतरचा महत्त्वाचा जो दस्त आहे तो आहे खरेदी खताचा दस्त. खरेदी खत म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची जमीन जर तुम्ही विकत घेणार असाल तर त्या जमिनीची
हक्कांतरण तुमच्या नावाने व्हायचं असेल तर खरेदी खताचा दस्त करणं हे आवश्यक आहे. खरेदी खताचा दस्त करण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीला कन्सिडरेशन द्यावं लागतं, मोबदला द्यावा लागतो. तो मोबदला तुम्हाला त्या खरेदी खतामध्ये नमूद करावा लागतो. आता त्याच्यामध्ये मोबदल्यानुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. ती कशी ती बघा. खरेदी खतामध्ये जे रेडी रेकनर आहे, ज्याचं शासकीय निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये प्रत्येक जमिनीचे भाव जे आहेत ते निश्चित केलेले आहेत. प्रत्येक गावासाठी भाव जे आहेत त्या रेडी रेकनरमध्ये दरवर्षी शासनातर्फे प्रकाशित केलं जातं, त्याच्यामध्ये निश्चित केलेले असतात. त्यानुसार आपल्याला ती स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेट करायची असते. परंतु जर खरेदीदार आणि विक्रेता ह्यांच्यामधलं कन्सिडरेशन त्या भावापेक्षा जास्त असेल, रेडी रेकनरपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुमचा जो भाव ठरला आहे त्यावरती भरावी लागते. आणि जर तुमची मोबदला त्या भावापेक्षा, रेडी रेकनरच्या भावापेक्षा कमी असेल तर रेडी रेकनरच्या भावाप्रमाणेच भरावी लागते. म्हणजे तुम्ही असं ठरवलं की नाही आम्ही रेडी रेकनरपेक्षा कमी भाव दाखवतो तर कमी भावावर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरू, असं नाही. रेडी रेकनर हे आपल्याला एक प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणाच्या खाली जाऊन तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरता येणार नाही. रेडी रेकनरनुसारच तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. जर तुमचं कन्सिडरेशन रेडी रेकनरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या वाढीव कन्सिडरेशनवरती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ह्याच्यामध्ये कुळाविषयीचा आहे. आता कुळ म्हणजे काय? आपल्याकडे आता महानगरपालिका आल्यामुळे कुळांचा विषय हा जवळपास संपुष्टातच आलेला आहे, परंतु जुनी कुळं आहेत. आता कुळाविषयीची माहिती तुम्ही लक्षात घ्या. कुळ ही अशी व्यक्ती आहे की दुसऱ्या व्यक्तीची जमीन कायदेशीर मार्गाने कसणारी व्यक्ती. त्यासाठी पहिला बॉम्बे टेनन्सी ॲक्ट, आता महाराष्ट्र टेनन्सी ॲक्ट केलेला आहे. त्यामध्ये त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे सेक्शन 32मध्ये की दुसऱ्या व्यक्तीची जमीन कायदेशीर मार्गाने कसणारी व्यक्ती ही कुळ असते. आता ह्या कुळाचे काही प्रकार आहेत. संरक्षित कुळ, कायम कुळ, साधे कुळ. आता संरक्षित कुळ म्हणजे काय ते लक्षात घ्या. जुना कुळ कायदा जो होता तो 1939चा होता. ह्या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 1938 पासून 6 वर्ष मागे जी व्यक्ती जमीन कसते किंवा 1 जानेवारी 1945 पासून 6 वर्ष मागे अशी व्यक्ती ज्या एखाद्या व्यक्तीची जमीन कसत असेल किंवा 1 नोव्हेंबर 1947च्या दिवशी एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची जमीन कसत असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीची संरक्षित कुळ म्हणून घोषित केली गेलेली आहे. लक्षात आलं? 1 जानेवारी 1938 पासून 6 वर्ष मागे, 1 जानेवारी 1945 पासून 6 वर्ष मागे, 1 नोव्हेंबर 1947च्या दिवशी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची जमीन कसणारी म्हणून तुम्हाला त्यांना आढळली असेल तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना, तर ती व्यक्ती संरक्षित कुळ म्हणून असते. तदनंतर 1955 साली एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची जमीन कसत असेल, कोर्टाने तसा काही आदेश दिलेला असेल तर त्या व्यक्तीची नोंद ही कायम कुळ म्हणून करण्यात आलेली आहे. अशी कुळं जी आहेत 1955 साली जमीन कसत होती आणि कोर्टाची कुठल्या आदेशाने त्यांचं नाव कुळ म्हणून लावलेलं असेल तर त्या व्यक्तीला कायम कुळ म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. आणि जी व्यक्ती आज रोजी जमीन एखाद्याची कसत असेल, त्याची नोंद पीकपाहणी सदरी असेल तर त्या व्यक्तीला साधे कुळ म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक तारीख खूप महत्त्वाची आहे जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कुळ कायद्यामध्ये 1 एप्रिल 1957 ही तारीख जी आहे त्याला कुळ कायद्यामध्ये टिलर्स डे असं म्हणतात, कृषक दिन. ह्या कृषक दिनाच्या दिवशी अथवा त्याच्या अगोदर एखादी व्यक्ती जर ती जमीन कसत असेल तर तिला डीम्ड परचेसर म्हणजे मानीव खरेदीदार असं संबोधण्यात आलेलं आहे. आता ती व्यक्ती जी आहे तिचे अधिकार कोणीही डावलू शकत नाही. ही 1 एप्रिल 1957च्या अगोदरची कुळं ह्यांना कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. ते डीम्ड परचेसर म्हणून त्यांना काय करायचं असतं तर केवळ एक 32 गचा अर्ज जो आहे तो तहसीलदार कार्यालयात करायचा असतो. तहसीलदार एक फॉर्मॅलिटी म्हणून जो मालक असतो त्याचा से मागवतो, त्या जमिनीची विक्री किंमत ठरवतो आणि ती विक्री किंमत जी असते ती त्या कुळाला मालकाला द्यायची असते आणि ती जमीन जी आहे ती कुळाच्या नावावर होत असते. आता ही विक्री किंमत ठरवताना जर तो मालक ती रक्कम घेण्यासाठी आला नाही तर ती जमीन शासकीय ट्रेजरीमध्ये भरण्याचे तहसीलदार आदेश देतो आणि 32 गजच्या प्रोसिडिंगनंतर त्याला 32 रजिस्टर्ड सर्टिफिकेट दिलं जातं आणि तो व्यक्ती जो आहे तो त्या जमिनीचा मालक होतो. आता हे लक्षात घ्या, तुमची लाखो रुपयाची जमीन अशी कुळं खात असतात. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपली बरीचशी लोकं, म्हणजे माझ्या एक पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो. आपल्या नंदाखालच्या फॅमिलीने एका वडिलांनी रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची 40-45 लाख रुपयाची काहीतरी इन्व्हेस्टमेंट वाडा येथे केली.
वाडा इथे केल्यानंतर त्यांनी एक कुटुंब तिकडे ठेवलं, एक जोडपं ठेवलं आणि ते होते तोपर्यंत ते जायचे, मशागत करायचे. त्यांची मुलं, आपली मुलं आता तुम्हाला माहिती आहे फॉरेनला जातात, शिपवर जातात, त्यांना काही जमिनीमध्ये जायचा वेळ नसतो. मग अशा वेळेस त्या जोडप्यांनी काय केलं, हळूहळू तिकडे पीक पाहणीला नाव लावण्यास सुरुवात केली. 3 वर्षापेक्षा जास्त सलग जर पीक पाहणी सदरी नाव असलं तर त्याला कुळाचे अधिकार प्राप्त होऊ शकतात, हे लक्षात घ्या. मग तिकडे त्यांनी तीच प्रोसेस फॉलो करून त्यांचं नाव जे आहे ते कुळ म्हणून लावून घेतलं आणि मग ती जमीन स्वतःच्या नावाने खरेदी केली. आता ही 40-45 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट पाण्यात गेली. कुळाची खरेदीची किंमत जी असते ती असेसमेंटच्या मला वाटतं 80 टाईम्स की 200 टाईम्स असते आणि ती किंमत जी आहे जर असेसमेंटची तुम्ही आकारणी बघितली सातबाऱ्यातली तर कधी कधी 5 रुपये असते, 10 रुपये असते. मग ती 200 टाईम्स म्हणजे 1,000-1,200 रुपयामध्ये तुमची 40 लाखाची जमीन कुळं खातात. त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट आपण कुठे करायची ते तुम्ही लक्षात घ्या. आपले भरपूर लोक मी बघतो आहे की इथून वाड्याला जातात, विक्रमगडला जातात, डहाणूला जातात, येथे तेथे इन्व्हेस्टमेंट करतात, एकरी जमीन मिळते एकरी, पण ती नंतर तुमच्यानंतर तुमची मुलं जाणार आहेत का, हा विषय तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट करताना ही गोष्ट जर तुम्ही घेतली तर कूळ म्हणून कोणाला तिकडे ठेवायचं नाही, तुमची जायची तयारी पाहिजे, तपासायची. दर 3 महिन्याला तुम्ही 7-12 बघितलं पाहिजे कुठं काय होतं का. आता पीक पाहणीमध्ये सुद्धा पीक पाहणी कसा होतो ते लक्षात घ्या. पीक पाहणीसाठी सुद्धा एक स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे. पीक पाहणी असा होत नसतो. पीक पाहणीसाठी जो मालक आहे त्याला नोटीस देणं हे तलाठ्यावर बंधनकारक असतं. आता नोटीस दिल्यानंतर तुम्ही ताबडतोब तलाठ्याकडे जाऊन तुमचं ऑब्जेक्शन नोंदवलं पाहिजे. तुम्ही जर गेले नाहीत तर एक्स पार्टे इन दी ॲब्सेन्स ऑफ दी अदर पार्टी ऑर्डर होणार आणि मग तो पीक पाहणी सदरी त्याचं नाव चढतं. पण पीक पाहणी करण्यासाठी काय सांगितलेलं आहे त्यासाठीचं एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे, शासन निर्णय आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिकं यांची पीक पाहणी कशी व्हावी. खरीप पिकं म्हणजे जी पावसाळ्यामध्ये होतात ती, रब्बी पिकं हिवाळ्यात होतात ती आणि उन्हाळी पिकं वेगळी. खरीप पिकांचं पीक पाहणी जे आहे ते 31 ऑगस्टपर्यंत झालं पाहिजे. रब्बी पिकांचं जी पीक पाहणी आहे ती 25 डिसेंबरपर्यंत झालं पाहिजे आणि उन्हाळी पिकांचं पीक पाहणी जे आहे ते 25 मे किंवा 28 एप्रिलच्या अगोदर झालं पाहिजे असे त्या GR मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस तलाठी काय करतात, पीक पाहणीसाठी कधीच जात नाहीत. पीक पाहणीसाठीची एक प्रोसेस असते. पीक पाहणीला ज्या दिवशी तलाठी येतो तेव्हा मंडळ अधिकारी, तलाठी, गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच हे सगळे तिकडे, पोलीस पाटील हे सगळे हजर पाहिजेत. दवंडी पिटवून किंवा गावामध्ये तशी नोटीस लावून तो पीक पाहणी करायचा असतो. पण तलाठी तसं करत नाहीत, ऑफिसमध्ये बसतात आणि पीक पाहणीचा पंचनामा केला जातो. त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ही खूप आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात असले पाहिजे. तुमचे जर वाड्या पालघर साईडला कुठल्या जमिनी असतील तर ह्या प्रोसेसबाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ही पीक पाहण्याच्या प्रोसेसनंतर तुमची जमीन जी आहे ती तुमच्याकडून जाऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो तो वहिवाटीबाबतचा आहे. वहिवाटीसाठीचे दावे अनेक वेळा आपले सिव्हिल कोर्टात असतात आणि तहसीलदार कोर्टात असतात. शेतजमीन असेल आणि तेथे जाण्या येण्याचा मार्ग कोण बाधित करत असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्टखाली तुम्ही तहसीलदार कोर्टाकडे जाऊ शकता. जर शेतजमीन नसेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊ शकता. परंतु वहिवाट ही आपल्याला शेतावरून जाण्यासाठी 3 फुटीचा बंध हा आपल्याला दिलेला आहे, तो कोणीच अडवू शकत नाही. जर तुमची वहिवाट ही अनेक वर्षापासून असेल तर ती कोण बंद करू शकत नाही, कारण तिकडे तुम्हाला कस्टमरी इजमेंटचा अधिकार प्राप्त झालेला आहे. कोणीही व्यक्ती तुमची वहिवाट अशी म्हणजे अनेक वर्षापासूनची वहिवाट असेल, वापरातला रस्ता कोणीही बंद करू शकत नाही. आणि असा जर कोण व्यक्ती बंद करू पाहत असेल तर तुम्ही तहसीलदार कोर्टाकडे जाऊ शकता. त्यासाठी लिमिटेशन आहे 6 महिन्याचं. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या वहिवाटीमध्ये अडथळा निर्माण केला तर 6 महिन्याच्या आत तुम्ही तहसीलदाराकडे जाऊ शकता फ्रॉम द डेट ऑफ ऑब्स्ट्रक्शन. परंतु जर तुम्ही नाही गेले तर मग तुम्ही सिव्हिल कोर्टाकडे जाऊ शकता. सिव्हिल कोर्टामध्ये जाण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं लिमिटेशन आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. वहिवाटसुद्धा तुमची कोण बंद करू शकत नाही. आपल्या वसई तालुक्यामध्ये वहिवाटी आहेत, रस्ते आहेत, परंतु त्याची नोंद ही 7-12 उतार्यावर नसते, म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. मग अशा वेळेस तुम्हाला आजूबाजूचे शेतकरी ह्यांची मदत घ्यावी लागते, विटनेस म्हणून, साक्षीदार म्हणून, आणि त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची वहिवाट जी आहे ती कोर्टात एस्टॅब्लिश करू शकता. मुख्यत्वे करून जेव्हा तुम्ही वहिवाटी संदर्भात दावा दाखल करता, जर 7-12 किंवा कुठला पुरावा तुमच्याकडे नसेल तर कोर्ट जो आहे तो इंजंक्शन किंवा मनाई हुकूम देत नाही. परंतु ट्रायलच्या वेळेस जेव्हा ट्रायल चालते त्यावेळेस तुम्हाला तुमचा वहिवाट ही कोर्टात सिद्ध करावी लागते पुरावा देऊन. पुरावा हा 2 प्रकारचा असतो, कागदोपत्री पुरावा आणि तोंडी पुरावा. कागदोपत्री म्हणजे तुमच्याकडे काही कागदपत्र असतील त्याची ओरिजिनल मूळ कागदपत्र ही कोर्टात दाखल करावी लागतात आणि तुमचा जो त्या वहिवाटीवरचा जो हक्क आहे तो सिद्ध करावा लागतो. जर ती कागदपत्र नसतील तर तुम्हाला तोंडी पुरावा देऊन म्हणजे विटनेसेस कोर्टात आणून तुम्हाला सिद्ध करावा लागतो. वहिवाटीसाठी 2 कन्सेप्ट लक्षात घ्या, डॉमिनंट ओनर आणि सर्व्हियंट ओनर.
सर्व्हियंट ओनर म्हणजे ज्याची जमीन आहे, ज्या जमिनीतून वहिवाट आहे ती, आणि डॉमिनंट ओनर म्हणजे जो त्या वहिवाटीचा वापर करत आहे तो. तुम्हाला तुमची डॉमिनंट ओनरशिप ही कोर्टामध्ये सिद्ध करायची आहे की मी अनेक वर्षापासून किंवा 20 वर्षापासून ही वहिवाट वापरत आहे. त्याच्यामध्ये दुसरा एक वहिवाटीचा प्रकार आहे क्वाझी ज्युडिशियल इजमेंट, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या कागदोपत्राने किंवा कराराने तुम्हाला जर वहिवाट दिली असेल तर तो करार तुम्हाला कोर्टात प्रोड्यूस करून तुमची वहिवाट जी आहे ती कोर्टामध्ये सिद्ध करता येते. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जमीन विकलेली असेल आणि त्या जमिनीसाठी जाण्यासाठी जर रस्ता दिलेला असेल आणि त्याचा उल्लेख जर त्या दस्तामध्ये असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही जी आहे ती तुमची वहिवाट जी आहे, वहिवाटीचे जे हक्क आहेत ते तुम्ही शाबूत ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये महसुली प्रकरणामध्ये आपण जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा ह्याचा पूर्ण जो हे आहे डिस्प्यूट जे आहेत ते कुठे चालले जातात, एकतर तहसीलदार कोर्टामध्ये किंवा दिवाणी न्यायालयामध्ये. आता तहसीलदार कोर्टाची जी हायरार्की आहे ती कशी आहे की तलाठी हा सगळ्यात खालचा अधिकारी आहे, त्याच्यावरती मंडळ अधिकारी. म्हणजे तुम्ही एखादा राईट तुमचा क्रिएट झाला तर तुम्ही सगळ्यात पहिले जाणार तलाठ्याकडे, तलाठी फेरफार टाकणार, त्याचा मंजुरी मंडळ अधिकारी करतो. जर त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचं तक्रार रजिस्टर तहसीलदाराकडे चालतं, तहसीलदार ते तक्रार रजिस्टर डिसाईड करतो, त्याची ऑर्डर तुम्हाला चॅलेंज करायची असते उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत ह्यांच्याकडे, प्रांताकडून तुम्हाला जायचं असतं कलेक्टरकडे, कलेक्टरकडून तुम्हाला जायचं असतं कमिशनरकडे, कमिशनरकडून तुम्हाला जायचं असतं रेव्हेन्यू मिनिस्टरकडे आणि रेव्हेन्यू मिनिस्टर नंतर हायकोर्ट. आता रेव्हेन्यू मिनिस्टरपर्यंतची जी हायरार्की असते ती सगळी बुद्धिहीन असते, त्यांना कायद्याचं नॉलेज नसतं, तिथे कसले प्रकार चालतात ह्याचा तुम्हाला अनुभव येईल. परंतु ती हायरार्की ठेवलेली आहे, त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट होत असतो. आता तो रेव्हेन्यू जनरेट कशा पद्धतीने होतो ते तुम्हाला मी सांगणार नाही, परंतु ही मंत्रालयापर्यंतची जी ही आहे हायरार्की आहे ती तुम्हाला जावंच लागतं, तुम्हालाकडे ऑप्शन नसतो. म्हणून तुम्ही अतिशय सावधपणे हे सगळे डिसिशन्स घेतला पाहिजे निर्णय. दुसरं, तुम्हाला जर जमिनीची मोजणी करायची असेल तर जमिनीची मोजणी करण्यासाठीची अधिकारिता आपल्या वसई तालुक्यामध्ये पूर्वी त्याला TLR तालुका इन्स्पेक्टर लँड रेकॉर्ड, आता त्याचं नाव बदललं आहे, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड केलेलं आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला अर्ज देऊन तुमच्या जमिनीची मोजणी करता येते शासकीय सर्व्हेअर मार्फत. तेथे जर कोणी डिस्प्यूट केलं तर TLR नंतर म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड, सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड जो पालघरला बसतो त्याच्याकडे अपिलाची प्रोव्हिजन आहे. त्याच्याकडून जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड जो मुंबईला बसतो त्याच्याकडे आहे. डिरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड नंतर पुन्हा तुम्हाला जावं लागतं मंत्रालय आणि मंत्रालयानंतर हायकोर्ट. अशी ती हायरार्की जमिनीच्या सर्वेबाबतची आहे. तर सर्वे करताना सुद्धा तुम्हाला तेथे जाऊन, आता ती सगळी ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे, पूर्वी मॅन्युअली असायची, सर्वेचा फॉर्म आणून हद्द कायम, अतितातडी हद्द कायम, अतितातडी हद्द कायम अशा पद्धतीचे ते फॉर्म्स असतात, ते भरायचे, त्यांच्याकडे द्यायचा, गुंठ्यानुसार त्यांची फी असते ती भरायची. भरल्यानंतर आपल्याला 1-2 महिन्याची तारीख मिळते, त्या दिवशी तो सर्वेअर येतो. सर्वेअर जेव्हा येतो तेव्हा आपलाच बाजूला धावत येतो. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वेची आपण जेव्हा अर्ज करतो तेव्हा चतुर्सीमेलगतच्या सगळ्या शेतकऱ्यांची नावं दिली पाहिजेत, त्यांचे पत्ते दिले पाहिजेत, त्यांना नोटिसा लागल्या तरच सर्वे होऊ शकतो, अदरवाईज त्याच्यामध्ये तुम्हाला बाधा येऊ शकते. मग ते प्रकरण डेप्युटी सुपरिटेंडंट लँड रेकॉर्डच्या कोर्टामध्ये चालतं. ह्या सगळी गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती नसतात, परंतु आपण ह्याची जाण ठेवली पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे. आता भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु मी आता बोलायला लागलो तर मला पूर्ण दिवस कमी पडेल इतकं. सिव्हिल इज अ व्हेरी वास्ट सब्जेक्ट. म्हणजे सिव्हिलला तुम्हाला वेळ पुरणार नाही इतकं सांगता येईल. वेगवेगळे कायदे आहेत. क्रिमिनल कोर्टासाठी क्रिमिनल वकील असतात त्यांना बरं आहे, 3च कायदे आहेत. म्हणजे आता CRPचा तुझा आता स्टॅनली साहेबांनी सांगितलं ज्याचं BNSS झालेलं, भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम. IPC जो होता तो आता भारतीय न्याय संहिता झालेला आहे, आणि एव्हिडन्स ॲक्ट जो आता भारतीय साक्ष संहिता झालेला आहे. तर हे 3च कायदे तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. परंतु सिव्हिलमध्ये तुम्हाला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, रजिस्ट्रेशन ॲक्ट, MLRC, टेनन्सी, लिमिटेशन असे अनेक कायदे जे आहेत ते लक्षात ठेवावे लागतात. त्यामुळे जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे, परंतु मला जेवढं आज तुम्हाला देता आलं तेवढं दिलं. तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर असतील तर आम्ही तुमचे क्वेश्चन आन्सर घेऊ. थँक्यू सो मच. ॲडव्होकेट श्री जॉर्ज फर्गोस यांनी सुंदर असं आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. काळ जात राहतो, पण काळजात राहतो तोच खरा शब्द. मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोतांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपण पहिलं आभार प्रदर्शन घेऊया, त्याच्यानंतर कोणाच्या क्वेरीज असतील त्या तुम्ही विचारू शकता. मी आभार प्रदर्शनासाठी आमच्या सेंट थॉमस चर्च समझोता समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री स्टीफन परेरा यांना मी विनंती करतो. व्यासपीठावरील
मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींनो, तसं पाहिलं तर न्याय म्हणण्यापेक्षा समजवता करण्याचं काम हे आपल्या धर्माचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे पर्वतावरील उद्गार सांगितलेले आहेत त्याचा 7वा उद्गार आहे, जे समेट घडवून आणतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल. प्रभू येशू ख्रिस्तानेच सांगितलेलं आहे की तुम्ही समेट घडवून आणा, आणि त्यामुळे हे चर्चचं काम आहे. आणि चर्चमध्ये पूर्वी फादर एकटे करायचे, काही फादर, परंतु अलीकडे आपल्या चर्चमध्ये मला वाटतं 1972-73च्या दरम्यान फादर एलायस डिकुना असताना समेट मंडळ हे सुरू झालं. तेव्हापासून आम्ही त्याच्यावरती काम करीत आहोत. आणि त्यानंतर गेली अनेक वर्ष हे काम चालू आहे. आज ह्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत ॲडव्होकेट स्टॅनली फर्नांडिस आणि ॲडव्होकेट हरीश गौर. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला, आणि तिसरे जे आहेत जॉर्ज फर्नांडिस, ह्यांनी तर हे सगळं आयोजित केलेलं आहे. त्यांच्या पुढाकारानेच तर हे झालेलं आहे. त्यांनीही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा त्या तिन्ही वकिलांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. फादर रेमंड हे आपल्या घरचेच आहेत, त्यांचे आभार आपल्या सर्वांच्या वतीनं मुद्दाम मानतो अशासाठी की त्यांनी आम्हाला नुसते आजचा कार्यक्रम करण्यासाठी परवानगी असं नाही, परंतु ज्या दिवशी ते आले त्या दिवसापासून, त्या वर्षापासून, त्या महिन्यापासूनच, जूनपासून ते आमच्या मागे लागले की तुमचं हे समेट मंडळ जे आहे त्याचं कार्य अधिक प्रभावी कसं होईल. आणि त्यांनी समेट मंडळावर फक्त आम्ही 2घंच जण होतो, बरेचसे अगोदर खूप होते, ते सगळे गेले. मी अगदी सुरुवातीपासून होतो, आत्तापर्यंत होतो, एकटाच होतो. तर तेव्हा त्यांनी काय केलं, नवीन कार्यकर्ते जमा केले आणि ते आता एकत्र आले आहेत आणि नव्या जोमानं हे मंडळ कार्य करीत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कोर्टात जो आपण मिळतो तो त्याला न्याय म्हणतात. चर्चमध्ये आम्ही जे देतो तो न्याय नाही. बऱ्याच लोक असं म्हणतात, अजून न्यायाला वार्तले. न्यायाला नाही, समेटासाठी बोलावलं. हा समेट आहे. समेट आणि न्याय ह्याच्यामध्ये फरक आहे. न्याय जो असतो तिथे एक जण कोणतरी हरतो, एक जण जिंकतो. समेट जो असतो तिथे कोणी हरत नाही, कोणी जिंकत नाही, तर दोघं एकत्र येतात, दोघांची मनं जुळवली जातात. हे महत्त्वाचं आहे. अतिशय धार्मिक दृष्टिकोनातून पाहता हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते काम चर्चचं आहे. आणि चर्चने ते प्रत्येक चर्चमध्ये समेट मंडळ असावं अशी बिशपांची अलीकडची एक सूचना आहे. आणि त्यानुसार सगळ्या चर्चमध्ये ही मंडळं स्थापन झालेली आहेत. आपल्याकडचं मंडळ सगळ्यात पहिलं स्थापन होऊनसुद्धा अजूनपर्यंत चालू आहे आणि आत्ता तर अधिक जोमानं कार्य करीत आहे. त्याबद्दल मी फादर रेमंड यांचे आभार मानतो. प्रिय बंधू, आपण सर्वजण आल्यापासून पाहतो वरून आलेल्या एकही व्यक्ती उठून गेलेली नाही. यावरून ह्या विषयाचं महत्त्व हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि श्रोतेही तसेच होते. मला वाटतं वक्ते जे होते त्या वक्त्यांना खूप काही सांगायचं होतं, परंतु मला वाटतं एकेकाला एक दिवस प्रत्येकाला एकाच वेळेला बोलावलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. तिघांना एकत्र बोलावल्यामुळे त्या तिघांची थोडी कुचंबणा झाली असेल. वी आर सॉरी फॉर दॅट. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपले हे आभार मानतो. ह्यानंतर मला वाटतं कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील ते आता आपण विचारू शकता. ज्यांना इंटरेस्ट नसेल ते तुमच्या इच्छेनुसार जाऊ शकता. सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस सरांच्या मदतीने आपण न्यायाधीशाला इथे आणू. त्यांचं मार्गदर्शन शिवाय आपण जे पोलीस PI आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आंधळे सर, त्यांना पण आपण आणणार आहोत की पोलिसांबरोबर आपलं कसं रिलेशन असावं, कधी पोलीस स्टेशनला जावं, कधी जाऊ नये, काय त्यांच्या अखत्यारीत येतं त्याचंसुद्धा मार्गदर्शन आपण एकत्र ठेवणार आहोत. आता आपण काही निवडक 4-5 प्रश्न घेऊ
ज्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना उपयोगात असेल असं. तुमचे वैयक्तिक काही केस असतील तर तुम्ही सरांच्या ऑफिसला भेटलेलं बरं, कारण काही त्या गोष्टी काही प्रोफेशनल आहेत. सो फॉर सम प्रोफेशनल थिंग्स यू कम टू माय ऑफिस, तर ते असं त्यांचं प्रोफेशनल असतं. पण तरी ज्या जनरल गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रश्न विचारू शकता. एक प्रश्न मी त्यांना दिला होता, पण तो म्हणजे बोलण्यामध्ये, की जी जमीन माझ्या घराखाली आहे किंवा जी जमीन माझ्या ताब्यात आहे पण ती माझ्या नावी नाही, मग आता काय करायचं? फादरांनी जो हा प्रश्न विचारला तर मी फादरांना बोललो की प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये तो घेऊ. 2 पर्याय आहेत. एक, टेनन्सी ॲक्टमध्ये आता रूल 11 म्हणून एक प्रोव्हिजन अंतर्भूत केलेली आहे. त्यामध्ये घराखालची जमीन ही कुळं, शेतमजूर, कामगार यांच्या नावी करता येते अशी तरतूद केलेली आहे. तर तुमचं जर घर असेल आणि त्या घराखालची जमीन तुमच्या नावावर नसेल तर तुम्ही तहसीलदार न्यायालयामध्ये असा अर्ज करून रूल 11 प्रमाणे ते घराखालची जमीन किंवा सभोवतालची जमीन तुमच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्यामध्ये तलाठी हे तुमच्या जमिनीवर येतात, तिथली वस्तुस्थिती पाहतात, पंचनामा करतात. तो पंचनामा तहसीलदाराकडे दिला जातो आणि मग तहसीलदार त्याबाबत निर्णय घेत असतो. साहजिकच आहे की ती जमीन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीलासुद्धा नैसर्गिक न्यायतत्वाची संधी म्हणून नोटीस काढली जाते, त्याचंसुद्धा म्हणणं रेकॉर्डवर घेतलं जातं. बट दिस इज द फास्टेस्ट वे ऑफ ट्रान्सफरिंग द प्रॉपर्टी इन युअर नेम. परंतु जर तसं होत नसेल तर तुम्हाला दुसरा एक मार्ग आहे, तो आहे ॲडव्हर्स पोझेशनचा. ॲडव्हर्स पोझेशनचं प्रिन्सिपल असं आहे की एखादी जमीन ही तुमच्या कब्जे वहिवाटीत 12 वर्षापासून सतत अविरत कोणताही अडथळा न होता आणि प्रतिकूल कब्जाने असेल. प्रतिकूल म्हणजे तो कब्जा हा मूळ मालकाला प्रतिकूल झालेला आहे. तर तो मूळ मालकाला कधी प्रतिकूल होतो की ती जमीन तुमच्या कब्जात आहे, मूळ मालकाला माहिती आहे, पण मूळ मालक तुम्हाला बाहेर काढत नाही, तर त्याला प्रतिकूल कब्जा नाही म्हणता येणार, त्याला परमिसिव्ह पोझेशन म्हणतात. मूळ मालकाच्या संमतीने तुमचा ताबा असतो. परंतु एखादा मूळ मालक तुम्हाला त्या प्रॉपर्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याने तुम्हाला नोटीस दिली, त्याने तुम्हाला सांगितलं की ह्या जमिनीचं पोझेशन मला द्या, परंतु तुम्ही ते पोझेशन दिलं नाही. ती नोटीस दिली किंवा एखाद दिवशी तो तुम्हाला जबरदस्तीने त्याच्यातून निष्कासित करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या दिवशी जाऊन तुम्ही पोलिसात NC दिली की ही जमीन माझ्या पोझेशनमध्ये आहे, मला विदाऊट फॉलोविंग ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ डिस्पोजेस करू पाहतो आहे. पोझेशनबाबत हे खूप महत्त्वाचं आहे की भले अतिक्रमित व्यक्ती जरी त्या जागेमध्ये असला तरीसुद्धा मूळ मालक त्याला जबरदस्तीने बाहेर काढू शकत नाही. ही हॅज टू नेसेसरीली फॉलो ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ करताना त्याला कोर्टामध्ये पोझेशनचा दावा दाखल करावा लागतो आणि ते पोझेशन मिळवावं लागतं. आता जेव्हा ती जमीन तुम्हाला बाहेर काढू पाहतो आहे आणि त्या बाहेर काढल्याच्या दिनांकापासून 12 वर्ष जर तुमचं पोझेशन अविरतपणे असेल तर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लिमिटेशन ॲक्टप्रमाणे तुम्हाला त्या जमिनीची प्रतिकूल कब्जाने मालकी मिळू शकते. तर ही प्रक्रिया आहे सिव्हिल कोर्टाची. सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही सुरुवातीला प्रतिकूल कब्जा म्हणजे ॲडव्हर्स पोझेशनचं प्रिन्सिपल हे शील्ड म्हणून म्हणजे ढाल म्हणून वापरता यायचं. परंतु आता 2019मध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आता the person who is in adverse possession can use it as a sword, म्हणजे तलवार म्हणून सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे यू कॅन फाईल द सूट. सुरुवातीला तुम्ही फाईल करू शकत नव्हते, फक्त डिफेंडंट म्हणून तुम्हाला डिफेंड करता यायचं तुमचं पोझिशन, परंतु आता त्या ॲडव्हर्स पोझिशनच्या ग्राउंडवर तुम्ही दावासुद्धा दाखल करू शकता आणि त्या जमिनीची मालकी मिळवू शकता. हॅलो सर, ख्रिश्चन लॉ आणि हिंदू लॉ ह्यातला जरा फरक समजावून सांगा. ख्रिश्चन लॉ आणि आता आपल्या भारतामध्ये विविध धर्म आहेत आणि सक्सेशन म्हणजे वारसा हक्काचे जे कायदे आहेत ते धर्मानुसार आहेत. हिंदूंसाठी हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, आपल्या भारतीय ख्रिश्चनांसाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे. हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे जर एखादी व्यक्ती टेस्टामेंटरी विल न करता मयत झाली असेल तर त्याचा वाटप कसा होतो ह्याची प्रोव्हिजन आहे. आणि टेस्टामेंटरी विल केलं असेल तर वारसा हक्काचा विषय येत नाही. त्या टेस्टामेंटरी विलप्रमाणे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याची विल्हेवाट लागते. परंतु विल केलं नसेल आणि ती व्यक्ती मयत झाली तर त्याच्या वारसांना समान हिश्शाने ही प्रॉपर्टी मिळते. म्हणजे ए हा एक हिंदू व्यक्ती आहे, त्याची एक सर्टन प्रॉपर्टी आहे आणि ए ह्या व्यक्तीला XYZ, X ही त्याची पत्नी, Y आणि Z ही त्याची मुलं आहेत आणि ए ही व्यक्ती बिना मृत्यूपत्र मयत झाली तर एला 1/3 हिस्सा, Xला 1/3 हिस्सा, Yला 1/3 हिस्सा, Zला 1/3 हिस्सा असा मिळू शकतो. परंतु ख्रिश्चन कायद्यामध्ये थोडासा फरक आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की
ए ही व्यक्ती असेल आणि XYZ ही त्याची वारस असतील, एक्स पत्नी YZ मुलं, तर एक्सला 1/3 हिस्सा, 1/3 आणि YZला 2/3 इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल. आता ते उदाहरण मी थोडं बदलतो आणि सांगतो की ए ह्या व्यक्तीला XYZ अँड X1 अशी 4 मुलं आहेत. तर ती व्यक्ती मेल्यानंतर 1/3 हिस्सा हा त्याच्या विधवेला जाईल आणि 2/3 हिस्सा हा त्यांच्या 3 मुलामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल. हा फरक आहे. तेथे हिंदू कायद्यामध्ये विधवेलासुद्धा समान हिस्सा, परंतु आपल्या कायद्यामध्ये 1/3 विधवेला, 2/3 सगळ्या वारसांना. आता हे एक लक्षात घ्या, एकच मुलगा असेल तर विधवेला 1/3 आणि 2/3 त्या एकट्या मुलाला जाईल. हा फरक आहे इंडियन सक्सेशन ॲक्ट आणि हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये. समजलं? ओके. त्या दिवशी अजून एक फादर आपण एक प्रश्न विचारला होता की जर त्या व्यक्तीला फक्त विधवाच असेल आणि लिगल म्हणजे मुलं नसतील तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या विधवेला 50% शेअर जातो आणि 50% शेअर जो आहे तो त्याचे नियरेस्ट किंड्रेड म्हणजे आप्त स्वकीयांना जातो. बाकीचे म्हणजे त्याच्यामध्ये त्याची आई असू शकेल, भाऊ बहीण किंवा वडील असू शकतील, ह्यांना जातो. 50% शेअर जो आहे तो विधवेला जातो. त्यामध्ये प्रश्न असा आहे सर की तिचा पती मरण पावला, ती विधवा झाली आणि तिचे दीर की तुला मुलंबळ नाहीत तर तुला काही घेण्याची गरज नाही, तर त्याबाबत असं आहे की पती मयत झाला, तिला मुलं बाळं नाहीत, विधवा जी आहे तिला 50% शेअर आणि तिचा दीर, तिचं जी नणंद असेल तिला, आई असेल तिला 50% शेअर इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. ओके. ब्रायन. आपण स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे. आपण सर्वांचं अभिनंदन समझोता मंडळाचं. माझा विषय असा आहे की आपण समझोता करत असताना 2 पार्टी आपल्यासमोर, 2 पक्षकार आपल्यासमोर असतील आणि 3-4 तुमच्या सभा झालेल्या आहेत, मिटिंग झालेल्या आहे आणि एखादही पक्षकार तुमचं मानत नाही, तर आपल्याकडे असं काय ऑथेंटिक आहे काय की त्याला तुम्ही पत्र देता, ते पत्र कोर्ट ग्राह्य धरते आणि त्या मेरिटवर त्याचं डिसिजन दिलं जातं. आणि त्याच्यासाठी आपली जी तज्ज्ञ मंडळी आहे ह्यांनी कोर्टाची एक समिती गठीत करावी आणि कोर्टाकडून असं ऑथेंटिक अधिकार या समझोता मंडळाला द्यावा की ह्यातला जो कोण तज्ज्ञ असेल त्याच्या सहीनिशी एखादं पत्र जर दिलं तर तो समेट ग्राह्य मानण्यात यावा, जेणेकरून हे जे समझोता मंडळाचं कार्य आहे त्याला थोडं जोमाने वाढता येईल. माझा दुसरा एक सजेशन आहे की आपण पीक पाहणी ह्या विषयावर बोललेले आहात. आता गुगल ॲपमध्ये पीक पाहणी हा ॲप आलेला आहे आणि तुमच्या प्रॉपर्टी किंवा तुमच्या बांधावर उभा राहून तुम्ही किती प्रकारची पिकं त्यामध्ये घेतात, त्यामध्ये जवळजवळ 120 ते 135 पिकाची यादी आहे आणि तुमच्या फोटोसहित तुम्ही पीक पाहणी स्वतः लागू करू शकता. आता तलाठी बांधावर येत नाहीत तर आपल्या प्रत्येकाला तुमच्या शेतीवर किंवा तुमच्या वाडीमध्ये जाऊन हा पीक पाहणी स्वतः करून घ्यायचा आहे, तर त्याबद्दल पण आपण थोडं मार्गदर्शन करावं. थँक्यू. पहिला जो प्रश्न होता तो होता समझोता मंडळाच्या बाबत. आता हा समझोता मंडळ जो आपण पॅरिश लेवलला आपण चालवतो त्याला असं काही कायदेशीर अधिष्ठान नाही आहे, ती एक आपण आपल्या लोकांसाठी सोय करून ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला नोटीस काढली आणि तो नाही आला तर आपण त्याला काही असं बंधनकारक काही करू शकत नाही किंवा त्याला समन्स किंवा वॉरंट काढता येत नाही. जी प्रोसिजर कोर्टाकडे आहे, मी फादरांशी आता बोलत असताना मी फादरांना तेच सांगितलं की जर अशी काही प्रकरणं असतील जी समझोता मंडळाला सॉल्व करणं शक्य होत नसेल तर ती प्रकरणं आपल्याला प्री लिटिगेशन मॅटर, जसे फर्नांडिस साहेबांनी सांगितलं तेव्हा की प्री लिटिगेशन मॅटर म्हणून तुम्हाला लोकअदालतीमध्ये रेफर करू शकता न्यायालयाला पाठवून. आणि न्यायालयाकडे ट्रेंड मीडिएटर्स असतात, ट्रेंड जे आहे आर्बिट्रेटर्स असतात, काउन्सिलेट असतात, ते त्यांची समजूत काढून त्यामध्ये ते प्रयत्न करू शकतात. न्यायालयीन नोटीस आल्यानंतर सगळी व्यक्ती जी आहे ती जातात, तर तो एक मार्ग आपल्याला अवलंबता येऊ शकतो. आता दुसरा एक महत्त्वाचा फादरांना कदाचित कल्पना असेल की एक 5-6 वर्षापूर्वी लिगल एड क्लिनिक्स, विधी मंडळ चिकित्सालय असा एक ह्याला होता, संकल्पना आलेली होती. त्या अनुषंगाने आपण एक मीटिंग घेतली होती आपल्या जीवनदर्शन केंद्रात. सगळे पॅरिसचे फादर्स वगैरे होते आणि आमचे न्यायाधीश आले होते, सगळे वकील देखील होते. तर त्यावेळेस असं ठरलं होतं की ते लिगल एड क्लिनिक्स आणि आपल्या ॲक्च्युली न्यायाधीशांनी त्यावेळेस आपल्या समझोता मंडळाची खूप स्तुती केली होती. त्यांना माहितीच नव्हती की असं काही प्रकार आपल्या चर्चेसला असतो, असं कुठेच नाही, कुठल्या धर्मामध्ये नाही.
त्यांनी सांगितलं होतं की लीगल एड क्लिनिक्स आणि आपले समझोता मंडळ हे संयुक्त विद्यमाने काम करतील, परंतु नंतर मग ते जे DJ होते, डिस्ट्रिक्ट जज आमचे होते, ते गेल्यानंतर तो काही पुढे एवढा चालला नाही, त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. परंतु ती संकल्पना आहे लीगल एड क्लिनिकची, त्या अनुषंगाने आपण ते दोन्हीही एकत्रितपणे कार्य करू शकतात. आणि मग लीगल एड क्लिनिक्समध्ये जर काही मॅटर्स लोक अदालतकडे रेफर झाले तर त्याच्यातून तुम्हाला अवॉर्ड मिळतो जो दोन्ही पक्षकारावर बंधनकारक असतो. तर ती एक चांगली आपल्याकडे वे आऊट आहे जो आपण स्वीकारू शकतो आणि त्याच्यातून हे आपले डिस्प्यूट जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो विदाऊट गोईंग इन टू द लिटिगेशन्समध्ये न जाता. दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला की पीक पाहणीबाबत ऑनलाईन प्रोसिजर आलेली आहे, तर ती प्रोसिजर आता नवीन अमेंडमेंटनुसार आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन ती तुम्ही अपलोड करू शकता, मग ती अप्रूव्ह करावी लागते. ती अप्रूव्ह जर झाली तरच त्याला मान्यता मिळेल. केवळ तुम्ही केली, आता त्याच्यामध्ये तुम्ही टाकल्यानंतर कुठल्या जमिनीचं काय टाकलं आहे हे कुणाला कळत नाही. तर त्यावेळेस तुम्ही केल्यानंतर ती अपलोड केल्यानंतर ती जर अप्रूव्ह झाली तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडून तर त्याला कायदेशीर मान्यता मिळेल. ओके, आपण प्रश्न थांबू. परंतु तुमच्या लेखी सूचना जर आल्या की आपल्याला असं कसं पुढे जाता येईल अधिक, किंवा दुसऱ्या कुठल्या ज्या कायद्याच्या बाबी आहेत ज्यावर आपल्याला अधिक मार्गदर्शन प्रकाश टाकण्याची गरज आहे, आज आपला हा पहिला प्रयत्न होता. आणि त्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती जॉर्ज सरांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी तात्काळ की मी न्यायाधीशांना इथे येण्यासाठी मी प्रयत्न करीन, त्यांना पण तसं पत्र दिलं. परंतु जे अशा पदावर असणारी लोक त्यांना खूप व्यस्त असतात आणि अचानक आलेल्या ऑर्डरमध्ये त्यांना ते प्राधान्य द्यावं लागतं. मला एक जॉर्ज सर बोलत असताना मला असं सुचलं की काही प्रश्न आम्ही खूप सभा घेतल्यानंतर त्यावर तोडगा निघत नाही, तर त्यानंतर एक शेवटची पायरी आपण करू शकतो की जॉर्ज सर किंवा आपले अजय सर आहेत यांना आपण बोलावून त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांना, ते न्यायाधीश असं नाही पण ते एक वकील म्हणून आपलं मार्गदर्शन करू शकतात की तुम्ही इथे तोडगा काढा, नाहीतर तुम्ही तसे थकून जाल कोर्टामध्ये. आणि मग ते कायद्याला अनुसरून आपल्याला मार्गदर्शन जर काही तोडगा काढता आला तर, कारण प्रश्न आपले, जमीन आपले, भाऊ आपल्या, बहिणी आपलं, सगळं आपलं, आणि आपण आपला हा सगळा प्रश्न, अर्थातच आपण भारतात आहोत, भारताचे नागरिक आहोत, कायदा आपल्यासाठीच आहे, न्यायाधीश आपल्यासाठी आहेत. परंतु जे जॉर्ज सरांनी सांगितलं की केवढं प्रलंबित राहतं, पिढीच्या पिढी निघून जाते, दुसरी पिढी निघून जाते आणि प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो की तो सुटायला पाहिजे होता, पण ज्याला माहिती होतं ती व्यक्ती नाही आहे. मग मी बऱ्याच वेळेला समझोता समितीमध्ये सांगतो की आता जी माणसं गेली आहेत ती आता खाली आणता येणार नाहीत. आत्ता जी माणसं आहेत, नाहीतर आणखीन आपण जर गेलो तर पुढच्या पिढीला अजून कठीण आहे. जॉर्ज सरांनी सांगितलं, यांनी फर्नांडिस सरांनी सांगितलं की वाड्याच्या जमिनी, आपल्या इथली घरंसुद्धा रिकामी राहणार आहेत, कोण कधी येऊन राहील आपल्याला कळणार पण नाही, घरं रिकामी आहेत. आता कुठूनही शिरेल नाही, मी इकडे येत जात होतो, फोटो काढून ठेवतील, काय करेल, डॉक्युमेंट ठेवतील वगैरे, काय प्रश्न निर्माण होतील. तर मी पुन्हा एकदा जॉर्ज सर, राऊत सर, फर्नांडिस सर यांचे मनापासून आभार मानतो. अर्थात स्टीफन सर आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तुम्ही सर्वांचे खरोखरच मी अभिनंदन करतो. मलासुद्धा खूप कौतुक वाटतं की अजूनपर्यंत तुम्ही बसलेले आहात, म्हणजेच खूप विषय महत्त्वाचा आहे. आपण अजून ह्याचं ज्ञान घेऊ, अजून माहिती मिळवू की आपण सज्ञान झालो की मग आपल्याला आपलीच बाजू समजेल की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपल्याचं घोषित करतो. गॉड ब्लेस.